अक्षरांची रांगोळी ही कसा ज्ञानाचा दरवळ, अक्षरांची रांगोळी ही कसा ज्ञानाचा दरवळ, यावर रसिक श्रोते हो घालू साहित्य जागर. विज्ञानाच्या तोरणांनी सजे लेखणीचे दार, विज्ञानाच्या तोरणांनी सजे लेखणीचे दार, यावर रसिक श्रोते हो घालू साहित्य जागर. रसिक हो नमस्कार, मी दीपाली वाघमारे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज 4 सप्टेंबर, 2 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी साहित्य जागर हा समूह सुरू करण्यात आला आणि आज आपला हा लाडका समूह आपणा सर्वांच्या सहकार्याने आपला द्वितीय वर्धापन दिन साजरा करतो आहे. तेव्हा या द्वितीय वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, हे वर्ष कवी वसंत बापट यांचं जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. तेव्हा आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि कवी वसंत बापट यांनी लिहिलेल्या या प्रार्थनेने. चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवतेज रहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो, शौर्य लाभो धैर्य लाभो, सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. मुक्त आम्ही भक्त मानू, मुक्त आम्ही भक्त मानू, बंधुतेच्या वंदना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
प्रभो आराधना। वाह, बंधुता आणि संवेदनशीलता जपायला शिकवणारी ही सुंदर अशी प्रार्थना. ही प्रार्थना आपल्यासाठी गायली साहित्य जागरच्या प्रशासिका अनुजा संखे घोडके यांनी आणि त्यांना संवादिनीसाठी साथ केली शबनम अन्सारी यांनी, तबल्यासाठी पांडुरंग ठाकरे व टाळ भरत घोडके यांनी. यानंतर मी विचारपीठावर आमंत्रित करते साहित्य जागरचे ज्येष्ठ प्रशासक प्रकाश पंडागळे सर यांना, ज्यांच्या नवनवीन संकल्पनांमधून आणि मार्गदर्शनाखाली साहित्य जागर आपल्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवत असतो. सर, आपण कृपया मंचावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. साहित्य जागर या समाज माध्यम समूहाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमात मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे, साहित्य जागरचे सर्व प्रशासक, साहित्य जागरचे चोखंदळ वाचक आणि रसिक श्रोते हो. साहित्य जागरची नेमकी भूमिका काय आहे, साहित्य जागर निर्मिती प्रक्रियेमागील दृष्टिकोन काय आहे आणि साहित्य जागरला नेमके काय साधायचे आहे या संदर्भात प्रास्ताविक करण्याची जबाबदारी साहित्य जागर प्रशासक मंडळाने माझ्यावर टाकलेली आहे. साहित्य जागर हा केवळ एक सामाजिक माध्यम समूह नसून साहित्य जागर हे एक दृष्टिहीनांसाठी वैचारिक भान जागवणारं, सामाजिक भान निर्माण करणारं, सामाजिक जाण निर्माण करणारं आणि एक उत्तम सशक्त वैचारिक बैठक निर्माण करणारं व्यासपीठ आहे. साहित्य जागरच्या वतीने आयोजित होत असलेल्या सर्व कार्यक्रमांचा उद्देश हा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, अंधश्रद्धा नष्ट करणे आणि सर्व दृष्टिहीन कल्याण क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते आणि होऊ घातलेले सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये एक विधायक, सशक्त, रचनात्मक दृष्टिकोन निर्माण करणं ही आमची जबाबदारी नव्हे तर आमचं कर्तव्य आहे असं मानून साहित्य जागर गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. साहित्य जागरच्या वतीने जे काही अभ्यासू कार्यक्रम इथे सादर केले जातात, गेल्या 2 वर्षांमध्ये देशातल्या सर्व समतामूलक चळवळी, मानवतावादी चळवळी, त्यांचा इतिहास आणि त्यांच्या भावी वाटचालींची सद्यस्थिती, नेमकं समाजामध्ये काय चाललंय आणि काय व्हायला हवंय या संदर्भातील लेख आणि तितकीच श्राव्य अशी मनोरंजक, उद्बोधक, प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून साहित्य जागरने सर्व दृष्टिहीन श्रोत्यांमध्ये, युवकांमध्ये एक नवी जागृती आणली आहे. सर्व दृष्टिहीन कल्याण क्षेत्रामधले जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांची एक अशी उत्तम फळी निर्माण करणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि ज्यांच्यामध्ये विधायक आणि रचनात्मक असा दृष्टिकोन असेल, ज्यांचं सामाजिक भान आणि सामाजिक जाण उत्तम आणि सशक्त असेल, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या निर्मितीसाठी साहित्य जागर गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे झटत आहे. साहित्य जागरच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा जो स्पर्धा महोत्सव 3 दिवसीय आयोजित करण्यात आला आहे 28, 29, 30 ऑगस्ट या दरम्यान, या तिन्ही स्पर्धा घेण्यामागेही साहित्य जागरची आपली वेगळी अशी भूमिका आहे. आपण सगळे जाणताच कविवर्य वसंत बापट यांची ही जन्मशताब्दी आहे. वसंत बापटांनी या महाराष्ट्राला जो वैचारिक वसा दिला आहे, त्यांच्याप्रती आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने साहित्य जागरच्या वतीने विषयाधारित काव्यलेखन स्पर्धा ही आगळी वेगळी नवीन स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि आम्हाला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की ज्यांनी आयुष्यात कधी 2 ओळी लिहिल्या नव्हत्या अशा काही आमच्या अंध बंधू भगिनींनी दिलेल्या विषयांवर उत्तम अशा कविता लिहिल्या आणि साहित्य जागरकडून मिळालेलं सशक्त काव्य बीज आज नावारूपाला आलेलं आहे आणि त्याचा वृक्ष होऊ पाहतो आहे असं नक्की या निमित्ताने म्हणता येईल. लोककवी वामनदादा कर्डक ज्यांनी आपल्या गीतांमधून लोकजागरण केलं, समाजाचा विधायक दृष्टिकोन निर्माण केला, समता निर्माण केली, मानवता सांगितली, त्या लोककवी वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वसा जपण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी लोकगीतांची अशी आगळी वेगळी स्पर्धा साहित्य जागर समाज माध्यमाच्या वतीने आयोजित करण्यात आली आणि ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली. कारण या स्पर्धेमध्ये
पारंपरिक लोकगीतांबरोबरच प्रबोधन गीतं सादर झाली, सामाजिक भान जागवणारी गाणी सादर करण्यात आली आणि त्यामुळेच ही स्पर्धा अत्यंत यशस्वी आणि आनंद देणारी ठरली आहे. त्याचबरोबर विनोदी नाट्य छटा स्पर्धा ही एक आगळी वेगळी आणि कधीही आयोजित न झालेली अशी स्पर्धा साहित्य जागरच्या वतीने निर्माण झाली आहे. यापूर्वी नाट्य छटा स्पर्धा अनेक समूहांनी आणि अनेक सामाजिक संस्थांनी आयोजित केल्या आहेत, परंतु विनोदी नाट्य छटा स्पर्धा हा एक वेगळा फॉर्म साहित्य जागरने यावेळी स्पर्धेसाठी वापरला. हसणं किती आवश्यक आहे, जितकं प्रबोधन करणं आवश्यक आहे, जितकं उद्बोधन करणं आवश्यक आहे, तितकंच माणसाचं जगणं आणि माणसाचं मन प्रफुल्लित करण्यासाठी विनोद हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणूनच विनोदी नाट्य छटा या स्पर्धेतून ज्या 8 कलावंतांनी आपली कला सादर केली त्यामुळे खळखळून हसणं झालं आणि अनेकांना खूप वैचारिक आणि त्याचबरोबर विनोदाच्या दृष्टीनेही खूप मोठा असा आनंदाचा खजिना सापडला आहे. तर ज्या स्पर्धकांनी ही स्पर्धेत उदंड प्रतिसाद देऊन ही स्पर्धा यशस्वी केली त्यांचे साहित्य जागरच्या वतीने मनपूर्वक आभार. साहित्य जागर पुढील वर्षभरामध्ये किंवा पुढील काळामध्ये दृष्टीहीन कल्याण क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मानवता समता याप्रती दृष्टीहीन युवकांची मने जागृत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहील आणि एक रचनात्मक विधायक दिशा दृष्टीहीन कल्याण क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना सापडावी आणि समताधिष्ठित आणि मानवतेवर आधारित सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक काम करणारे लोक, युवक तयार व्हावेत अशा अपेक्षेने साहित्य जागरची धडपड सातत्याने चालत राहील. आपणा सर्वांचं सहकार्य हेच साहित्य जागरचं वैभव आहे आणि हे वैभव सातत्याने वाढत राहील या अपेक्षेसह मी माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साहित्य जागर. धन्यवाद प्रकाश सर. आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या म्हणजे धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते साहित्य जागरचे संस्थापक प्रशासक हर्षद जाधव यांना. नमस्कार श्रोते हो. साहित्य जागरचा संस्थापक या नात्याने मी हर्षद जाधव मंचावरील आणि सभागृहातील सर्व साहित्य जागर प्रेमींचं मनापासून स्वागत करतो. साहित्य जागरचा आज 2रा वर्धापन दिन. 2 वर्ष हा उपक्रम चालेल असं तो सुरू केला त्यावेळी वाटत असलं तरी मार्ग सोपा नाही याची पूर्ण जाणीव होती. पण आज सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम 2 वर्षांचा झाला याचा मनापासून आनंद आहे. साहित्य जागर हे विचार जागवणारं, जाणीवा जागवणारं, संवेदना जागवणारं असं आपल्या सर्वांचं विचारपीठ आहे. त्यामुळे साहित्य जागरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जी व्यक्ती आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेली आहे त्या आदरणीय उल्काताई महाजन ह्या सुद्धा साहित्य समाज अन्योन्य संबंध मानणाऱ्या आणि जगणाऱ्या आहेत. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या उल्काताई महाजन यांचं शालेय शिक्षण त्यांचे वडील शासकीय नोकरीत असल्याकारणे महाराष्ट्रातल्या अनेकविध शाळांतून झालेला आहे. कदाचित त्याचा एक सकारात्मक परिणामही त्यांच्या विचारांवर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यामुळेच नंतर त्यांनी मुंबईत येऊन निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयातून समाजकार्य याच विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि घसघशीत पगाराच्या कॉर्पोरेट एनजीओची नोकरी न धरता रायगड जिल्ह्यातील भूमिहीन कातकरी आदिवासींच्या जीवन मरणाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत स्वतःला झोकून दिले. आज या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाली. म्हणजेच गेली 30 वर्ष उल्काताई सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळवून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, शेतमजुरांना संघटित करणे, वीटभट्टी कामगार आणि स्थलांतरित मजुरांची संघटना बांधणे, आदिवासी महिलांना आधार देणे, रायगड जिल्ह्यातील दलितांना पाण्याचा समान हक्क मिळवून देणे अशा विविध लढ्यांत उल्काताई सहभागी होत्या. विशेष म्हणजे अत्यंत धनाढ्य अशा
कंपनी बहादरांसोबतचा रायगड एसीझेडचा लढा त्यांनी जिंकून दाखवला आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉर विरोधातला लढाही त्यांनी धसास लावला. आताही कोकणातील पूरग्रस्तांच्या बचत कार्यात त्या सक्रिय आहेत किंवा त्यात त्या व्यस्त आहेत आणि तिथे व्यस्त असताना सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला वेळ हा विशेष महत्वाचा आहे असं आम्हाला वाटतं. विद्यमान परिस्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर सुरू असलेल्या पुरोगामी, विवेकवादी अशा सगळ्याच आंदोलनांशी उल्काताई कोणत्या न कोणत्या प्रकारे जोडलेल्या आहेत. संविधान रक्षणासाठीच्या लढ्यातही त्यांचा पुढाकार आहे. शोषित आणि अन्यायग्रस्तांसाठी उल्काताईंनी जे काम आजवर केले आहे त्या कामाची अनेकांनी दखल घेतलेली असून या कामाबद्दल उल्काताईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यात महत्वाचं म्हणजे बीजिंग येथील महिला परिषदेत युनिसेफचे फ्युचर लीडर म्हणजे भविष्यातल्या नेत्या या स्वरूपाचा जो पुरस्कार असतो तो उल्काताईंना मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, SM जोशी पुरस्कार, दया पवार स्मृती पुरस्कार आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी उल्काताईंना सन्मानित करण्यात आलेले आहे. डिस्टिलरीमुळे होणारे प्रदूषण आणि जवाहरमधील EGS कर्मचाऱ्यांचा प्रश्न यावर उल्काताईंनी संशोधन केलेले आहे. तसेच कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि राज्य व देशातीलही विविध प्रश्नांवर वृत्तपत्रांतून त्या सातत्याने लेखन करत असतात. उल्काताईंची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात कार्य आणि कार्यकर्ते हे आत्मकथनपर पुस्तक आणि कोसळता गावगाडा हे त्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवांवर आधारित वैचारिक लेखांचं पुस्तक अशी 2 पुस्तकं उल्काताईंनी लिहिलेली आहेत. साहित्य हे समाजाचे प्रक्षेपण असते आणि जी माणसं प्रत्यक्ष काम करून लिहितात त्यांच्या लेखणीतून झरलेलं साहित्य हे तर समाजाचं दाहक असं वास्तवच आपणासमोर आणत असतं. उल्काताई हेच काम आपल्या लेखनातून सातत्याने करत आलेले आहेत. त्या प्रत्यक्ष काम करतात आणि त्या आधारावर लेखनही करतात आणि म्हणूनच साहित्य जागरच्या 2ऱ्या वर्धापन दिनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उल्काताईंनी यायचं आणि आपल्याशी संवाद साधायचं मान्य केलं याचा साहित्य जागरला सार्थ अभिमान आहे. हा खरं तर आम्ही आमचा बहुमान समजतो की आज उल्काताई आमच्या सोबत आहेत. तेव्हा रसिक हो, गेली 2 वर्ष आपण सर्व ज्या प्रकारे साहित्य जागरशी जोडले गेलेले आहात, साहित्य जागर सोबत आहात, तसेच याही पुढे राहाल आणि साहित्य जागरचा 5वा 10वा रौप्य महोत्सव तरी आपल्या हयातीत आपण साजरा करू शकू अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि त्यासाठी आपणा सगळ्यांना मी आवाहन करतो सहकार्याचं आणि हा साहित्याचा जागर जागता ठेवूया, पुढे नेऊया. याच आजच्या 2ऱ्या साहित्य जागर वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मनापासून सदिच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. 2 शब्दही खुपतात त्यांना हुकुमशाही नि अंधश्रद्धेविरुद्ध काढलेले. 2 शब्दही खुपतात त्यांना हुकुमशाही नि अंधश्रद्धेविरुद्ध काढलेले. ते पहा आपलं बाळ 2 वर्षांचं होतंय. रसिक हो, या 2 वर्षात सुमारे 1000 ते 1200 सदस्य विविध माध्यमांमधून आपल्या साहित्य जागर समूहाशी, या साहित्यिक, या वैज्ञानिक चळवळीशी जोडले गेले. त्यापैकी एक म्हणजे यादव फालक सर. सरांनी वयाची 75 पार केलेली असून ते आपल्या साहित्य जागरचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. गेली 6 वर्षे अर्धांगवायूमुळे ते अंथरुणाशी खिळून आहेत. साहित्य जागरने त्यांच्या जगण्याला कशी साथ दिली ते ऐकूया यादव सरांच्याच शब्दात. मी यादव फालक सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना 2य वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला कल्पना असेल की मी गेले 6 वर्ष अंथरुणाला खिळून आहे काही आजारामुळे. तर या 6 वर्षामध्ये माझा वेळ अतिशय आनंदात का गेला असेल, मी कधीही दुःखी होत नाही. त्याचं कारण की मला व्हॉट्सअप समूहातून अनेक गोष्टी वाचायला ऐकायला मिळतात. त्यातलं तर 2 वर्षापासून मला हर्षद जाधवने साहित्य जागरचा सभासद करून घेतला
तेव्हापासून तर मला घर बसल्या अनेक चांगली चांगली पुस्तकं ऐकायला मिळाली आहेत. तळागाळातल्या लोकांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, भटक्याविमुक्त जातींचं जे काही जीवन, त्या जातीतून जे लेखक तयार झाले त्यांचे साहित्य अतिशय मला आवडतं आणि ते वाचायला फार मला आवडतं. उदाहरण जर द्यायचं असेल तर एक भिंती बांधणारा गवंडी, त्याला लोकांनी झाडाला बांधून मारलेलं आहे आणि त्याचं शिक्षण जेमतेम 4थी पर्यंत झालं होतं, तरी सुद्धा त्यांनी त्याचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्यांच्या समाजाचे काय हाल आहेत ते त्यांनी समाजापुढे मांडलेले आहेत. तसंच आणखी जर तुम्हाला अलीकडचं जर पुस्तक सांगायचं असेल तर लोकमान्य टिळकांबद्दल तसं म्हणजे सर्वांना माहीत आहे त्यांचं राजकीय जीवन कसं होतं, त्यांनी काय देशाची सेवा केली, देशासाठी काय हाल भोगले, तुरुंगात गेले, पण त्यांचं वैयक्तिक जीवन कसं होतं ते त्यांच्या पुस्तकातूनच मला वाचायला मिळालं. मी एवढे वर्ष टिळकांबद्दल ऐकत आलो, पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. तसंच अलीकडे श्याम मानव यांची जी भाषणांची मालिका झाली ती तर अतिशय उद्बोधक होती आणि त्यामुळे समाजातल्या लोकांना बुवाबाजी विरुद्ध आपण कसं वागायला पाहिजे किंवा बुवा कसे आपल्याला फसवतात याचं ज्ञान समाजाला झालं असेल. म्हणजे होतं ते अनेक वर्ष ते काम करतायत, पण आपल्या अंध लोकांना त्याविषयी फार कमी माहिती असावी असं मला वाटतं. तसंच रमाबाई रानडे यांच्या आठवणी तेही चांगल्या होत्या. त्या काळातलं जीवन कसं होतं, कौटुंबिक जीवन कसं होतं, ते न्यायाधीश रानडे होते त्यामुळे त्यांचा जो काही सरंजाम कसा होता, त्यांचा एक सरंजामशाहीची थोडीशी झलक त्यांच्या कुटुंबामध्ये बघायला मिळते. पण तरी सुद्धा त्यांनी ती देश सेवा केलेली आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे नोकरी पण केली ब्रिटिशांची आणि देशाची पण सेवा केली. तर हे आपल्याला साहित्य जागरमधून मला ऐकायला मिळालं. शिवाय सर्वात मी जर चांगला उल्लेख करेल तर जो विचार जागर असतो शनिवारचा भरत गोविंदचा, तो अतिशय मला आवडतो. त्यातून जे विनायक पाचकल इंटरव्ह्यू घेतात लोकांचे, ते अतिशय सुंदर असतात. त्यात फार वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयांचं अत्याधुनिक वेगळ्या दृष्टिकोनातून मूल्यमापन केलेलं आहे. सुधारणात जर जायचं असेल तर भारताची आर्थिक नीती किंवा परदेश धोरण त्याच्यावरती त्यांचं जे चर्चा होती ती अतिशय चांगली होती. तर अशामुळे मला त्या साहित्य जागरमुळे बराचसा फायदा होतो आहे. शिवाय आणखी पण असे अनुभव आहेत की संध्याकाळी जे श्राव्य संध्या असतं त्याचं जे विषयांचं वैविध्य असतं ते वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे खेळापासून तर साहित्यापासून तर सिनेमापासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये 15-20 मिनिटांमध्ये कव्हर केल्या जातात थोडक्यात. तर ते अतिशय चांगल्या प्रकारे ते सादरीकरण ते करतात. मी असं सुचवू इच्छितो की पुस्तकं जर आपण चांगली वाचायला देतातच आम्हाला, पण त्यातून जर तुम्ही विज्ञानावर आधारित एखादं पुस्तक 2 महिन्यातून तर 3 महिन्यातून जर लावू शकलात तर ते उद्बोधक होईल. शिवाय ते ज्या लोकांना कला येते, संगीत येतं म्हणा किंवा काही काव्य करत असतील किंवा आणखी काही प्रकारच्या कला असतील त्यांच्याकडे, तर त्या सादरीकरणासाठी त्यांना एखादी संधी द्यावी 2 महिन्यातून 3 महिन्यातून. ते जसं आपल्या ह्याच्यात टाइम टेबलमध्ये बसत असेल तशा प्रकारे आपण कार्यक्रम करण्याची एक संधी त्यांना द्यावी. शिवाय आज मोबाईल फोन जे तरुण मुलं आहेत त्यांना येतो वापरता, कॉलेजात वर्गात जातात, ज्यांनी कॉम्प्युटर शिकला असेल, पण साधारणतः जे 40-50च्या पुढचे लोक आहेत त्यांना मोबाईल हात लावायला भीती वाटते, तो फोन लागतो. तर अशा लोकांसाठी काही आपण वर्ग किंवा व्हॉट्सअप मालिका चालू करू शकलात तर त्याच्यामुळे साहित्य जागरला आणखी सभासद मिळतील. कारण तो वर्ग वंचित आहे, त्यांना फक्त कॉल करता येतो आणि कॉल घेता येतं, पण व्हॉट्सअप वापरता येत नाही, यूट्यूब वापरता येत नाही. तर जर असं काही आपल्याकडून
सेवा घडली समाजी तर ते फार उपयोगी पडेल. तर आणखी तसं सांगण्यासारखं पुष्कळ बोलत आहे तर, पण मी पुन्हा एकदा आपल्याला द्वितीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपला हा विचार जागर, साहित्य जागर दिवसेंदिवस अधिक वृत्तिंगत हो ही माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. आपणासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या आशीर्वादांनीच आणि कौतुकानेच आम्हाला प्रोत्साहन मिळत राहतं. आणि आता आपण वळूया साहित्य जागरने आपल्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या 3 स्पर्धांकडे. तत्पूर्वी आपण सदस्य मित्रमैत्रिणींनी या 3ही स्पर्धांसाठी जो सहभाग नोंदवलाय त्याकरता आपले अनेक धन्यवाद. मी साहित्य जागरच्या प्रशासिका सुप्रिया अंकुश यांना मंचावर आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी विषयाधारित काव्यलेखन स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उल्काताई महाजन, सर्व स्पर्धांचे सन्माननीय परीक्षक आणि श्रोते हो. साहित्य जागरच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विषयाधारित काव्य लेखन स्पर्धेच्या सन्माननीय परीक्षकांची मी ओळख करून देते. आपल्या या स्पर्धेला लाभलेल्या पहिल्या परीक्षिका आहेत आदरणीय माधुरी ताम्हाणे देव. माधुरीताई स्वतः कवयित्री आहेतच, पण कवितेच्या अत्यंत उत्तम आस्वादक आणि संग्राहकही आहेत. ताईंनी मुंबईतील प्रसिद्ध बालमोहन विद्या मंदिरातून शालेय तर पोद्दार महाविद्यालयामधून बीकॉमची पदवी घेतली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमधून 25 वर्ष नोकरी करत असतानाही त्यांनी साहित्याच्या क्षेत्रातही बरेच काम केले आहे. माधुरीताईंच्या लोकप्रभा, रणांगण, कुसुमाकर या मासिकांमधून लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच त्यांनी वेदप्रकाश मासिकासाठी वेदांमधील लेख हिंदीमधून इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याचे काम देखील केले आहे. मुंबई आकाशवाणीवर त्यांच्या कविता व ललित लेख वाचनाचे कार्यक्रमही झाले आहेत. नुकताच डिसेंबर 2020 मध्ये माधुरीताईंचा काव्यक्त हा कविता संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे. ताईंविषयी विशेष सांगायचं म्हणजे ते हे की आपल्यातील काही व्यक्तींनी आपल्याला हव्या तितक्या कविता वाचायला मिळत नसल्याची खंत जेव्हा ताईंना बोलून दाखवली, तेव्हा ताईंनी आपल्या फेसबुक वॉलवरून नव्या जुन्या कवी कवयित्रींच्या उत्तम कविता पोस्ट करण्याचा उपक्रम बराच काळ चालवला होता. अशा माधुरीताई आज आपल्याला काव्य लेखन स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून लाभल्या याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या काव्य लेखन स्पर्धेच्या दुसऱ्या सन्माननीय परीक्षिका आहेत आदरणीय सुधा म्हात्रे. आपणापैकी अनेकांना सुपरिचित असलेल्या सुधाताई कवयित्री आणि अभिनेत्रीही आहेत. त्या कमला मेहता दादर अंध शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. शालेय वयापासूनच सुधाताई कविता करतात. इंदौर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात काव्य सादरीकरण करणाऱ्या सुधाताई या पहिल्या अंध कवयित्री आहेत. निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे संपादित काळोखातील कवडसे या अंध कवयित्रींच्या काव्य संग्रहात सुधाताईंच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. रात्रीचा गर्भ विशेषांक, ब्रेल जागृती ब्रेल त्रैमासिक आणि हे दिव्यात्म तेजाचे या ध्वनिमुद्रित काव्य संग्रहातही सुधाताईंच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत. याशिवाय लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांमधून तसेच प्रियंवदा आणि अतिशा या नियतकालिकांमधूनही त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. साईट सेवर निर्मित आविष्कार या अंध कलाकारांच्या सीडीमध्ये सुधाताईंची 2 मराठी गाणी समाविष्ट आहेत. राज्यभरात विविध काव्य संमेलनातून सुधाताईंनी काव्य वाचन केले आहे. यशोगाथा निर्मित आणि स्वागत थोरात दिग्दर्शित पु ल देशपांडे यांच्या 3 पैशांचा तमाशा या 44 अंध कलाकारांनी सादर केलेल्या व्यावसायिक नाटकात सुधाताईंनी अभिनीत केलेली लालन अतिशय गाजली होती. अशा या सुधाताई आज आपल्याला काव्य लेखन स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून लाभल्या, ही आपणा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय सुधाताई यांना मी विनंती करते की त्यांनी काव्य लेखन स्पर्धेच्या सन्माननीय परीक्षिका म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी सुधा म्हात्रे. साहित्य जागरच्या द्वितीय वर्धापनानिमित्त आयोजित केलेली काव्यलेखन स्पर्धेची परीक्षक.
साहित्य जागरबद्दल बोलायचं झालं तर संकट समयी झरणारी साहित्य अमृताची सर, दुःखातही ज्याने दिला जीवन जुईला बहर, ते आहे साहित्य जागर. साहित्य जागर असा साहित्य जागरचा उल्लेख मला करावासा वाटतो, कारण की त्यांनी राबवलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. काव्य स्पर्धेचे विषय तर अतिशय उत्कट होते, मनस्वी होते, त्यामुळे स्पर्धकांनीही बऱ्यापैकी प्रतिसाद त्याला दिलेला आहे. कवितांबद्दल बोलायचं झालं तर देवेंद्र सोनारची कविता ऐकताना माझ्या डोळ्यात अचानक पाणी यायला लागलं आणि कविता संपल्यानंतर मी त्याला मार्क्स दिले आणि दुसऱ्या कविता ऐकायला, डोळे पुसून दुसऱ्या कविता ऐकायला सज्ज झाले. इतकी त्याची कविता उत्कट आणि सजीव होती. अरुणा सागरच्या कवितेतून स्वातंत्र्याची 75 अतिशय सुंदर रीतीने तिने व्यक्त केली आहे. ती म्हणते की पूर्वी घराला सुद्धा कुलूप लावायची गरज नव्हती, पण आता तर मोबाईलला सुद्धा लॉक लावावं लागतंय. हे त्रिवार सत्य तिने तिच्या कवितेतून व्यक्त केलं आहे. आनंद शिंदेंच्या कविता तर चांगल्याच असतात. नितेश झाची कविता ही खूप सुंदर होती. आणि स्पर्श या विषयातल्या कवितांपैकी स्मिता सोनीची कविता मला आवडली. तिने चांगली लिहिली होती कविता. नंतर आणखीन एक कवितेबद्दल मला बोलावंसं वाटतंय, ती म्हणजे घरट्यातलं प्रदूषण रहित घराचं स्वप्न कुणीतरी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. ती कविता सुद्धा चांगली होती. बाकीच्या कवितांबद्दल बोलायचं झालं तर कुणाचा पहिला प्रयत्न होता, कुणाला किनाराच सापडत नव्हता, तर कुणाला किनारा सापडल्यासारखा वाटत होता पण तो निसटलेला होता. आणि दुसऱ्या 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे काही जण शब्दांचे उच्चार सादरीकरण करताना खूप विचित्र करतात. उदाहरणार्थ मन या शब्दाचा उच्चार काही जण मन करतात. आता मन हे हृदयातली उत्कट भावना व्यक्त करणारी आपली आतली अद्भुत शक्ती आहे आणि मन ही अन्नधान्य मोजण्याचे एक माप आहे. आता जर मनाच्या ऐवजी तुम्ही मन हा शब्द वापरला तर तुमची हळुवार कविता मनभर ओझ्याखाली चिरडली नाही का जाणार. तर हे असं करू नका, शब्दांचे उच्चार नीट करत जा. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही जण एखाद्या फेमस गाण्याची किंवा एखाद्या फेमस कवितेतली ओळ आपल्या कवितेत कोंबतात, त्यामुळे ह्यांची कविता पोकळ होते, त्या कवितेतली हवाच निघून जाते. त्यामुळे हे असं करू नका. उदाहरण द्यायचं झालं तर हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, यातला ओला सुगंध वारा कोणीतरी घेतला होता, पण त्या कवितेत ओला सुगंध वारा कुठे दिसलाच नाही. असोत, ज्यांना कवितेत बक्षिसं मिळाली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, पण ज्यांना कवितेत बक्षिसं मिळाली नाहीत त्यांनी निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा, सतत कविता लिहित राहा. तुमच्याही नशिबाच्या आकाशात यशाचा सूर्य नक्कीच उगवेल ही माझी शुभ इच्छा. आणि साहित्य जागरने मला जी या काव्य लेखन स्पर्धेची परीक्षक होण्याचा बहुमान दिला त्याबद्दल मी त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि माझं हे भाषण इथेच संपवते. आणि यानंतर माझी एक लहानशी कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे जिद्द. हरणार नाही मी जिंकणार आहे, रडणार नाही मी लढणार आहे. हरणार नाही मी जिंकणार आहे, रडणार नाही मी लढणार आहे. सुकणार नाही मी फुलणार आहे, विझणार नाही मी तेवणार आहे. सुकणार नाही मी फुलणार आहे, विझणार नाही मी तेवणार आहे. सागर उर्मींशी मी खेळणार आहे, वाळूचा एक एक कण मी मोजणार आहे. सागर उर्मींशी मी खेळणार आहे, वाळूचा एक एक कण मी मोजणार आहे. मावळण्याआधी मी उगवणार आहे, मावळण्याआधी मी उगवणार आहे. थकणार नाही मी चालणार आहे, थकणार नाही मी चालणार आहे. जय हिंद. सस्नेह नमस्कार. मी माधुरी ताम्हाणे देव. साहित्य जागरच्या 2ऱ्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या स्पर्धेमधील विषयाधारित कविता स्पर्धेमधील सर्व कविता मी ऐकल्या. आधी एक कविता रसिक म्हणून ऐकल्या आणि नंतर परीक्षक म्हणून ऐकल्या. एकाच विषयावर प्रत्येकजण किती वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त होऊ शकतो
याचा प्रत्यय या कविता वाचताना मला आला. ज्या कविता बक्षीसपात्र ठरल्या नाहीत त्यांनी निराश होऊ नये, कारण स्पर्धेसाठी आम्ही काही निकष ठेवले होते. कविता वाईट नव्हती, परंतु त्या निकषाप्रमाणे त्या नियमात कुठेतरी ती कमी पडलेली होती. निकष असे होते: 1. शीर्षक, 2. विषयाशी कविता सुसंगत असणे, 3. कवितेची रचना आणि 4. सादरीकरण. ज्या कविता पारितोषिक प्राप्त ठरल्या नाहीत त्या वरपैकी एका कोणत्या तरी निकषात कमी पडलेल्या असतील. नियमात जेव्हा कवितेला शीर्षक हवे असे सांगितले असते, त्यावेळी शीर्षकाकडे कवितेइतकेच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ते कल्पक हवे, शीर्षक विचार करून दिलेले हवे. खूप गद्यप्राय कविता असू नये असे छोटे छोटे गोष्टी मी बघितलेल्या आहेत. ही स्पर्धा खूप अटीतटीची होती, इतकं मात्र नक्की. कविता ही नेहमी तुमच्या हृदयातून, भावनेतून, विचारातून, आजूबाजूच्या परिस्थितीतून, दिलेल्या विषयातून आलेली असते. त्यामुळे नेहमीच ती तुमची स्वतःची असते आणि स्वतःची असू द्या. कोणाचंही अनुकरण किंवा कोणासारखी कविता लिहिण्याचा प्रयत्न करू नये. कविता लिहू इच्छितात त्यांनी खूप कविता ऐकाव्यात, त्यामुळे आपलं शब्दभांडार वाढतं. कविता लिहिण्यासाठी कवितेवर प्रेम करता आलं पाहिजे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी तुमच्या कार्यकारिणी मंडळाने खूप कष्ट घेतलेले आहेत. ते खरोखरच उल्लेखनीय आहेत. दीपाली वाघमारे आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांच्या या कष्टांचे, या मेहनतीचं मी कौतुक करते आणि तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा देते. आता मग मी माझ्या स्वतःच्या 2 कविता ऐकवते. पहिली कविता आहे जी मुक्त छंदातील आहे. कवितेचं नाव आहे शुभेच्छा. झाडाखाली असतोच पाचोळा, झाडाखाली असतोच पाचोळा, पानगळीची गोष्ट मला सांगू नकोस. गोष्ट सांग नव्याने बहरणाऱ्या झाडांची, बारमास फुलणाऱ्या फुलांची, ऋतूतल्या जिव्हाळ्याची, फुलांना हकारणाऱ्या वाऱ्याची, फुलांना हकारणाऱ्या वाऱ्याची, रानातल्या खळाळत्या झऱ्याची, चिंब शहरात शहारल्या मातीची. मृगजळाची गोष्टही मला माहीत आहे, मृगजळाची गोष्टही मला सांगू नकोस, मला माहीत आहे ती. वाळवंटातून चालताना उगाच ओले भास. आता थांबू नकोस, आता थांबू नकोस, चालत राहा स्वप्नांची वाट. भेटतील वाटेत फुलांचे सडे, शुभेच्छा असतील त्या. आता थांबू नकोस, चालत राहा स्वप्नांची वाट. भेटतील वाटेत फुलांचे सडे, शुभेच्छा असतील त्या. तुला द्यायला तेवढ्याच आहेत माझ्याकडे. वळून माघारी बघू नकोस, वळून माघारी बघू नकोस, मृगजळाची गोष्ट परत कधीच कोणाला सांगू नकोस, परत कधीच कोणाला सांगू नकोस. आणि दुसरी कविता आहे, ज्या परिस्थितीतून आपण सध्या जात आहोत त्या काळामध्ये आपण आशावादी राहणं जरुरीचं आहे. आणि त्यावर लिहिलेल्या ही छोटीशी कविता आहे. असेच व्हावे, असेच होईल असेच व्हावे, गढूळ लेपण हे निघून जावे. असेच होईल असेच व्हावे, गढूळ लेपण निघून जावे. नितळ निळे खळखळते पाणी, पुन्हा आपले जीवन व्हावे. फुलोत बागा पुन्हा फुलांनी, भरोत शाळा पुन्हा मुलांनी. रंगतील मैफिली नव्याने, नवीन प्रवास नवीन दिशांनी. भेटतील मग सखे सोबती, धरतील हात प्रेम भराने. बहरा येतील नाती जुनी, सौख्य येईल परत नव्याने. जगण्याला येईल उभारी, मन ठेवावे शांत तोवरी. सोसले भोगले खूप झरी, असतोच अंत कुठेतरी, असतोच अंत कुठेतरी. असेच होईल असेच व्हावे. आता वळूया आपण स्पर्धेच्या रिझल्टकडे. आम्ही उत्तेजनार्थ 2 बक्षिसं दिलेली आहेत. ती आहेत
स्मिता सोनी. स्मिता सोनी उत्तेजनार्थ बक्षीस क्रमांक 1. आनंद शिंदे उत्तेजनार्थ बक्षीस क्रमांक 2. पहिल्या 3 नंबरमधील तिसरं बक्षीस आहे अरुणा सागर यांना. क्रमांक 3 अरुणा सागर. क्रमांक 2 निलेश झा. क्रमांक 2 निलेश झा. आणि पहिल्या नंबरची कविता आहे जी आम्हाला सगळ्या दृष्टीने अतिशय सुंदर वाटली आणि प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कविता आहे देवेश सोनार यांची. देवेश सोनार क्रमांक 1. धन्यवाद. विजेत्या स्पर्धकांचे साहित्य जागरतर्फे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवर परीक्षकांचे आभार. धन्यवाद सुप्रिया. सदस्यांचे मनोगत या अंतर्गत आता ऐकूया पुष्पा ठेले पंडागळे यांना. पुष्पाताईंचा विविध स्पर्धांमधील सहभाग हा उत्साही आणि उल्लेखनीय तर आहेच, परंतु साहित्य जागरच्या विविध उपक्रमांमध्ये आणि स्वनिर्मित कार्यक्रमातही त्या आवडीने सहभागी होत असतात. नमस्कार. साहित्य जागरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित या समारंभाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सदस्य प्रतिनिधी म्हणून मी पुष्पा बोलते आहे. सर्वप्रथम साहित्य जागरच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रशासक वर्ग आणि माझ्या सदस्य बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गेल्या 2 वर्षात साहित्य जागरकडनं आम्हाला काय मिळालं किंवा साहित्य जागरने आम्हाला काय दिलं याबद्दलच्या भावना मी असा उहापोहा वगैरे असं काही म्हणणार नाही. तो फार मोठा शब्द आहे आणि त्या ताकदीने मी नाही व्यक्त करू शकणार, म्हणून माझ्या भावना व्यक्त करते आहे साहित्य जागरच्या प्रेमाबद्दलच्या. तर जेव्हा हा समूह स्थापन झाला, निर्माण झाला, तेव्हापासून मी या समूहाची सदस्य आहे. तर हा साहित्य जागर नावाचा रेडिओ सकाळपासून जो सुरू होतो तो त्याच्या नियोजित वेळी प्रत्येक सदर तेवढ्याच दर्जाचं, तेवढ्याच उत्तम दर्जाचं आणि उत्तम प्रतीचं घेऊन आमच्यासमोर रोज येत असतो. काही सदरांची तर आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. अर्थात उशीर होतो म्हणून नाही, तर ती वेळ कधी होईल आणि ते सदर कधी एकदा वाचायला किंवा ऐकायला मिळेल अशी वाट आम्ही बघत असतो. त्यामध्ये मी माझ्यासाठी म्हणून सांगते, म्हणजे बाकीची सदरं आवडत नाहीत असं नाही, पण एक असतं ना माणसाचं की अमुक एक गोष्ट खूपच आवडते, तो छंद असतो वगैरे, तसं. तर कथाकथी आणि ज्या ज्या सदरांमध्ये नाटकं किंवा कथा आणि कविता सादर होत असतील ती सगळी सदरं मला खूपच आवडतात. त्यामुळे मी त्यांची वाट बघत असते. कधी कधी श्राव्य संध्येमध्ये नाटक असतं, कधी कधी जागर विशेषमध्ये सुद्धा नाटक, सिनेमा असं पण सादर होतं. तर मी ते ऐकल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे ती एक मला असं वाटतं की आवर्जून टी व्ही लावा, आवर्जून रेडिओच्या वेळांची वाट पहा नाटकासाठी, किंवा यूट्यूबवर पण भरपूर मिळतात. पण हा एक आनंद वेगळा असतो साहित्य जागरवरचं नाटक ऐकण्याचा, कारण तिथे जी निवड केलेली असते त्या प्रतिकृतीची म्हणा किंवा त्या साहित्यकृतीची जी निवड असते ती अतिशय उत्तम असते आणि विचारपूर्वक केलेली असते. त्यामुळे ते ऐकावंसंच वाटतं. तसंच हा गट आहे जो प्रशासक वर्ग जो आहे तो अतिशय चोखंदळ, अतिशय हुशार आणि प्रसंगावधान राखणारा आणि संवेदनशील असा हा प्रशासक वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बरीच कामं फक्त साहित्याशीच निगडीत असतात असं नाही, तर म्हणजे फक्त साहित्य कुठून तरी शोधायचं, उचलून आणून आमच्या पुढे टाकायचं, खा, असं करत नाहीत ते. तर ते विचारपूर्वक आणि चांगल्या दर्जाचं आणि त्यातून काहीतरी शिकायला किंवा काहीतरी प्रबोधन व्हायला उपयोग होईल असं सगळं दिलेलं असतं.
आणि फक्त आम्ही ते वाचतो आणि ऐकतो आणि सोडून देतो असं आम्ही करू नये, म्हणून साहित्य जागर ती सुद्धा काळजी घेतात. आम्ही खरंच किती वाचतो, किती ऐकतो, त्याचा बोध किती घेतो याची सुद्धा शहानिशा साहित्य जागरकडून केली जाते. ती अशी की अधूनमधून प्रश्नमंजुषा घेऊन आम्हाला किती समजले, आम्ही किती मनपूर्वक लक्षपूर्वक वाचलंय याची चाचपणी केली जाते. तर आमच्या अंगातली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि आमच्यामध्ये सुद्धा सर्जनशीलता निर्माण व्हावी, कलेला वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, वेगवेगळे खेळ घेतले जातात, मनोरंजनासह ज्ञानसुद्धा दिलं जातं. अशा प्रकारे अनेक कार्यक्रम साहित्य जागरद्वारा प्रस्तुत होतात. आता सगळ्या कार्यक्रमांची नावं घेत बसला तर वेळ पुरणार नाही, पण सकाळी गुड मॉर्निंग जागरपासून म्हणजे मग त्याच्यात आपलं आरोग्य आहे, आरोग्याबद्दलची माहिती असते, विज्ञानाबद्दलची माहिती असते, अर्थजागर असतं, त्यातून चेतना मोरेकडून भरपूर अशी आर्थिक उलाढालींबद्दल माहिती मिळते. कथाकथी तर आहेच, रोज वेगवेगळी कथा वेगळ्या विषयावरची वाचायला मिळते. आणि जागर लेखमालेमध्ये आत्ता एवढ्यातच एक मालिका होती, मुलाखतींची मालिका होती ती, आंतरधर्मीय विवाह केलेल्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेले अशी मुलाखतीची मालिका होती. ती पण मला खूप आवडली. त्यामध्ये एक जोडपं मला भेटलं, ते म्हणजे इंदुमती जोंधळे आणि महावीर जोंधळे. इंदुमती जोंधळेंची जी चरित्रात्मक कथा आहे, त्यांच्या आईचं छत्र कसं हरपलं आणि त्या कशा अनाथ झाल्या वगैरे त्याबद्दलची ती बिनपटाची चौकट जे आहे, ते पुस्तक मला BAला अभ्यासाला होतं आणि तेव्हापासूनच मी खूप प्रभावित झाले होते त्यांच्या वरती. आणि मला खूप अजूनही वाटतं की त्यांना भेटायला मिळालं तर बरं होईल, त्यांच्याशी बोलायला मिळालं तर बरं होईल, पण असा योग अजून तरी आलेला नाही. पण साहित्य जागरने त्यांच्या मुलाखतीतून, त्यांची मुलाखत वाचून मला तो थोडाफार आनंद दिला आणि मी खूप खुश झाले. तसंच प्रसंगावधानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आत्ताच 1-2 दिवसातच सध्या जे अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिकन वगैरे जी काही चाललेली आहे युद्ध पातळी किंवा युद्धच चाललेलं आहे, तर त्या परिस्थितीवर आधारित प्रियंकाने कथा टाकली होती. ती कथा वाचताना असं वाटत होतं की बापरे, खरंच हे सगळं आपण अनुभवतो आहे आणि खरोखर त्या लोकांना किती त्रास होत असेल याची जाणीव होत होती. आणि ती कथा संपेपर्यंत म्हणजे इतकं मंत्रमुग्ध होऊन ती वाचली गेली कथा आणि खूप 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 विचारांना वाव मिळाला आणि खूप गोष्टींची कल्पना करू शकले मी की नेमकं युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा काय होत असेल. आणि असंच प्रसंगावधानच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं. TV रेडिओ सुरुवातीला तर अगदी ते सुद्धा बंद होतं, पण त्या काळात साहित्य जागर मात्र चालू होतं. साहित्य जागरवरती कथा, पुस्तकं आणि बाकी साहित्य यातून आमचं मनोरंजन होत होतं, आमचा वेळ जात होता. आणि काही स्पर्धा घेऊन आम्हाला थोडंफार आमच्या मनाची हालचाल झाली. म्हणजे लॉकडाऊनने नुसतं सगळे घरी आणि एका जागी बसून बाकी काहीही काम नाही, काही नाही अशी जी अवस्था होती, त्याच्यामध्ये जो ताण आलेला होता मनावरती तो कमी झाला. काही मनोरंजक खेळ, कोडी सोडवणं वगैरे अशा प्रकारचे घेतल्यामुळे. आणि त्याच काळामध्ये जी कादंबऱ्या वाचायला दिल्या जातात त्यामध्ये लॉकडाऊनवरतीच म्हणजे त्याच्याशी मिळतं जुळतं असं एक पुस्तक होतं, त्याचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे, विषाणूंबद्दल. विषाणू
कसे चोरीला जातात आणि मग ते कसे कुठे कुठे पसरवून तो भाग नष्ट करण्याचा प्रयत्न असतो वगैरे, असं काहीतरी ते पुस्तक होतं. पण ह्या कोरोनाच्या विषयाशी संबंधित होतं, त्याच्या जवळपासच होतं. ते ऐकून पण खूप छान वाटलं होतं. असे अनेक अनेक विषय आहेत आणि अनेक पुस्तकं आहेत, अनेक लेख आहेत. खूप खूप प्रतिकृती, साहित्यकृती साहित्य जागरकडनं आम्हाला मिळतात. जेवढ्या विषयांचं आणि जेवढ्या कामाचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. पण अजून एक गोष्ट माझ्याकडून सुटली, ती मी परत घेते आहे, की ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच हे साहित्य जागरचे प्रशासक संवेदनशीलसुद्धा आहेत. संवेदनशील आहेत यासाठी मी म्हणते की फक्त साहित्य कृतीबद्दलच त्यांची जागरूकता किंवा त्यांचं प्रसंगावधान नाही, तर लॉकडाऊनमध्ये आमचे जे बंधू भगिनी आहेत, अंध फेरीवाले आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना काम नव्हतं आणि त्यांच्या घरातली चूल पेटणंसुद्धा मुश्किल होतं. अशा वेळी साहित्य जागरने संवेदन फंडाची निर्मिती केली आणि त्या संवेदन फंडातून अनेकांच्या पोटाला अन्न दिलं, हाताला काम दिलं. जे जे काहीतरी रोजगार करू इच्छितात त्यांना भांडवलापुरते पैसे निर्माण करून दिले आणि त्यांचं थोडं का होईना आयुष्य कामाला लागायला, म्हणजे काय, त्यांना थोडंसं तरी ताणतणावातून मुक्त व्हायला मिळालं आणि त्यांचे प्रश्न थोड्याफार प्रमाणात सोडवायला मदत झाली. तर असा हा साहित्य जागर वरचेवर असाच भरभराटीच्या शिखरावर जावो, अशीच भरभराट होवो आणि आम्हाला असंच नवनवीन साहित्य ऐकायला वाचायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हे सगळं रोज प्रसारित होत असताना सगळेजणं नोकरी करणारे आहेत, मुलाबाळांवाले आहेत, तर घरदार, मुलं बाळं आणि जॉब एवढं सगळं सांभाळून हे सगळं वेळेवर आणि रोज वेगळ्या विषयांवर आणि वेगळ्या दर्जाचं सादर करणं किंवा प्रस्तुत करणं हे फार कठीण काम आहे, खूप जिकिरीचं काम आहे. रोजच्या रोज नवीन शोधायचं खरोखर जिकिरीचं काम आहे. त्यातून कधीतरी पुनरावृत्ती होत असेल, कधीतरी उशीर होत असेल, पण हे सगळं आपण समजून घ्यायला हवं सर्व सदस्यांनी. कारण आपल्याला एक दिवस जरी एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी खूप तयारी करायला लागते आणि 10 वेळा आपण त्याच्यात चुका करतो. पण यांच्याकडून छोटीशी झालेली चूक आपण समजून घेत नाही. कधी कधी सदस्यांकडनं उलटसुलट प्रतिक्रिया येतात, हरकत नाही, तेही स्वातंत्र्य आपल्याला आहे. परंतु एवढ्या मेहनतीने, एवढ्या जीवापाड काम करणाऱ्या या प्रशासकांना आपण समजून घ्यायला हवं. आणि प्रशासकांनाही मी सांगेन, सर्व सदस्यांच्या वतीने सांगेन की आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे आपल्या चुका आपल्याला कळतात आणि त्या आपण सुधारू शकतो आणि आपली प्रगती योग्य मार्गाने, योग्य गतीने करू शकतो. तसाच विचार करावा सतत. म्हणजे विरोधात प्रतिक्रिया देणाऱ्यांना किंवा चुका सतत दर्शवून देणाऱ्यांवरती नाराज न होता, तसं होत नाहीच तुम्ही नाराज, पण तरी पण मी सांगते की नाराज न होता आपलं काम असंच चालू ठेवावं. त्यासाठी म्हणजे अशा गोष्टींनी खच्चीकरण होण्याची शक्यता असते, परंतु आपण आपलं खच्चीकरण न होऊ देता आमच्यासाठी हा साहित्य जागरचा समूह असाच बहरत फुलत आणि अजून जास्तीत जास्त प्रगतीच्या शिखरावरती नेऊन ठेवावा. तुमच्यासोबत आम्ही आहोतच ऐकायला आणि वाचायला. तर पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद पुष्पाताई. साहित्य जागरच्या उपक्रमांमधला आपला हा सहभाग
असाच कायम राहो. यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या स्पर्धेकडे, म्हणजेच पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धेकडे. या स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्रशासिका चेतना मोरे यांना. नमस्कार श्रोते हो. साहित्य जागर आयोजित पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धेसाठी आपल्याला 2 दिग्गज असे नामवंत परीक्षक लाभले आहेत. त्यांचा मी आपल्या सर्वांना थोडक्यात परिचय करून देते. तर आपले पहिले परीक्षक आहेत सुप्रसिद्ध लोकगीत गायक आणि कलावंत शाहीर नंदेश उमप. उपजतच असलेला लोकगीत गायनासाठी लागणारा खुल्या आवाजाचा बाज आणि त्यांचे वडील दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेला अस्सल गावरान गायकीचा वारसा, यामुळे नंदेश सरांची गायकी अधिकच उजळून निघाली. केवळ गायकीच नव्हे तर लोककलावंतासाठी आवश्यक असलेला लवचिक अभिनयाचा वारसाही त्यांना मिळाला. वयाच्या 8व्या वर्षापासून ते आपल्या वडिलांच्या साथ सोबतीने रंगमंचावर गात आहेत. मात्र वडिलांबरोबर सावलीसारखं वावरतानाही नंदेश सरांनी आपलं स्वातंत्र्य जपत वेगळेपण अधोरेखित केलं. जांभूळ आख्यान, रणांगण, श्वेत अंगार यासारख्या अनेक नाटक, सिनेमा आणि मालिकांसाठी नंदेश सरांनी गाणी गायली आहेत. पण विशेष म्हणजे कोक स्टुडिओवर गाणारे ते पहिले मराठी गायक होते. ते गाणं त्यांनी लेझली लुईस बरोबर गायलं होतं. याशिवाय आम्ही सुभाषबाबू बोलशे या बंगाली चित्रपटात सुभाषबाबूंवरचा बंगाली पोवाडाही त्यांनी गायला आहे. अलीकडेच त्यांनी सूफी मराठी हिंदी गीतांचा सुफियारी हा अल्बमही प्रसिद्ध केला आहे. नंदेश सरांचं हे सांगीतिक कर्तृत्व लक्षात घेऊनच संगीत नाटक अकादमीने त्यांना बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार दिला आहे. आणि आता आपल्या पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धेसाठी लाभलेले दुसरे मान्यवर परीक्षक म्हणजे झी युवा या मराठी चॅनलवरील युवा सिंगर 1 नंबर या रियालिटी शोचे महाविजेते युवा शाहीर विक्रांत सिंह राजपूत सर. विक्रांत सर हे स्वातंत्र्य शाहीर स्वर्गीय गोकुळसिंह क्षत्रिय व स्वातंत्र्य शाहीर स्वर्गीय बाबूसिंह राजपूत यांच्या 4थ्या पिढीतील युवा शाहीर आहेत. एक उत्तम गायक, ढोलकी वादक, सूत्रसंचालक, याचबरोबर सर संगीत शिक्षक सुद्धा आहेत. विज्ञान व कला शाखेतील पदवीबरोबरच ते संगीत विशारदही आहेत. नेहरू युवा केंद्र आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरात मदुराई येथे महाराष्ट्राच्या रांगड्या शाहिरी कलेचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. समाजातील अनेक गरजू जसे की अनाथ बालके, मनोरुग्ण व बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी ही रात्र शाहिराची सारखे बहारदार कार्यक्रम करून त्यांनी आपल्यातल्या सामाजिक जाणीवा जपल्या आहेत. महाराष्ट्रभर अनेक प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम ते करत असतात. तर या दोन्ही मान्यवर परीक्षकांचं आपल्या या मंचावर खूप खूप स्वागत आहे. मी नंदेश दादा आणि विक्रांत दादा या दोघांनाही अशी विनंती करते की त्यांनी पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धेच्या परीक्षणाविषयी आपापली मनोगते व्यक्त करावी आणि निकाल जाहीर करावा. कोणत्या कळीतून कळते कोणत्या फुलाची माती, वाटेत झरा उचलाया लागते दगडाची छाती. घडवीन असे वृत्त प्राणांच्या अलगद खाली, अन करील पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाच्या अमृताचे फुले यावे. जमीन दी है तो थोडा आसमान भी दे, मेरे खुदा मेरे होने का कुछ गुमान भी दे. और फलक को चांद सितारों से नवाजने वाले, मुझे चिराग जलाने को साइबान भी दे. खुदा है खाली तो मालिक जमीनों आसमानों का, उसी के हमद से अपने बया में रंग भरता हूँ. और वो जिसने सिखाया चलना इस माटी के पुतले को, उसी के नाम से तकरीर का आगाज करता हूँ. मंडळी नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. मी युवा शाहीर विक्रांत सिंह सज्जन सिंह राजपूत. सर्वप्रथम साहित्य जागरच्या संपूर्ण सदस्यांचं आणि सभासदांचं
मी हार्दिक हार्दिक शब्दसुमनांनी मनस्वी स्वागत करतो आणि खूप खूप अभिनंदन करतो. कारण दिवसागणिक लोप पावत जाणारी आपल्या महाराष्ट्राची अभिजात लोककला, या लोककलेचं कुठेतरी संवर्धन व्हावं, हिचं संरक्षण व्हावं या हेतूने अशा पद्धतीची एक लोकगीत गायन स्पर्धा साहित्य जागरच्या सभासदांनी आयोजित केली. त्याबद्दल मी सर्व सभासदांचं आणि साहित्य जागरच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. या स्पर्धेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आणि तज्ज्ञ परीक्षक म्हणून आदरणीय नंदेश दादा उमप यांच्या सोबत मला सुद्धा परीक्षण करण्याचं भाग्य मला लाभलं. यासाठी सुद्धा मी साहित्य जागरच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. कारण ज्येष्ठ शाहीर स्वर्गीय विठ्ठलबाबा उमप यांनी या महाराष्ट्राच्या अभिजात लोककलांना आजतागायत आपल्यासमोर जिवंत ठेवलंय आणि महाराष्ट्राची अव्वल दर्जाची अस्सल लोककला, या लोककलेतले प्रत्येक प्रकार त्यांनी महाराष्ट्रासमोर नेहमीच नव्याने आणले होते. आणि ही लोककला जिवंत ठेवण्यामध्ये स्वर्गीय शाहीर विठ्ठलबाबा उमप यांचं फार मोठं सिंहाचं योगदान आहे. आणि त्यांचेच सुपुत्र आदरणीय नंदेशदादा उमप हे नाव सबंध महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी नवखं नाहीये. कारण आपल्या गायकीच्या माध्यमातून एक लोककलावंत म्हणून महाराष्ट्राच्या सांगीतिक विश्वात गजबजलेलं हे नाव आहे नंदेशदादा उमप. म्हणजे मला सुद्धा माझ्या वैयक्तिक प्रवासामध्ये नंदेशदादांचं फार मोलाचं मार्गदर्शन लाभलंय आणि भविष्यातही लाभणार आहे. खरं तर आभाळात हात पोचलेले असतानाही पाय जमिनीवर कसे असावेत हे नंदेशदादांकडून शिकायला मिळतं. एक हाडाचा कलावंत एवढं मोठं नाव असताना सुद्धा अगदी आपल्यामध्ये आपल्यासारखं वागून अतिशय मोलाचं मार्गदर्शन नंदेशदादा करत असतात. आपण नेहमीच त्यांची गाणी वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून सुद्धा ऐकत असतो. तर मला नंदेशदादांसोबत या ठिकाणी परीक्षण करण्याचं योग आला, परीक्षण करण्याची तुम्ही संधी दिलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा मी तुमचा आभारी आहे. स्पर्धेबद्दल बोलायचं झाल्यास सगळ्याच स्पर्धकांनी अतिशयच दर्जेदार पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. आम्ही दोघांनीही सगळी गाणी ऐकली आणि ऐकूनच अगदी पारदर्शकता ठेवून हा निकाल आम्ही जाहीर केलेला आहे. आम्ही प्रथम प्राधान्य बोलीभाषेतील आपली जी लोककला आहे त्यांना दिलेलं आहे आणि तिथून पुढे ज्यांनी ही सादरीकरण केलंय, कराओके ट्रॅकच्या माध्यमातून असेल किंवा रेकॉर्डेड गाणी असतील, तर साहित्य जागरच्या टीमने दिलेल्या निकषांच्या आधारेच आम्ही हे क्रमांक काढलेले आहेत. यामध्ये जे विजयी स्पर्धक झालेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. परंतु याच्यामध्ये ज्यांचे क्रमांक आले नाहीत त्यांनी कुठेही नाराज होण्याचं कारण नाहीये. कारण सगळ्यांचेच सादरीकरण अतिशय उत्तम झालेले आहेत, अतिशय दर्जेदार सादरीकरण झालेले आहेत. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळा विचार करून सूर, ताल, लय, गाण्यांची निवड, गाण्यांचं सादरीकरण, गाण्यांमध्ये काय नाविन्यपूर्ण केलंय हा विचार करूनच हे संपूर्ण क्रमांक काढलेले आहेत. तर मी पुनश्च एकदा जे विजेते आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांचे क्रमांक आले नाहीत त्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. अजून दर्जेदार गाणी तुमची आम्हाला ऐकायला मिळत ही मनोकामना व्यक्त करतो आणि साहित्य जागरच्या संपूर्ण टीमचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि
अशीच नवनवीन कल्पना आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात लोककलेच्या संवर्धनासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आणाव्यात अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार रसिक हो, नमस्कार. जय महाराष्ट्र. मी नंदेश विठ्ठल उमप. मंडळी, आपण महाराष्ट्रातली मराठी माणसं, मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर, मराठी वाङ्मयावर, मराठी माणसावर आतोनात प्रेम करणारी आपण सगळी मंडळी, आणि आपला एकच दोरा आहे सगळ्या मराठी जनांचा, आणि तो म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती. मला खूप आनंद होतो आहे की हे दुसरं वर्ष, दुसरा वर्धापन दिन साहित्य जागर हे साजरा करताय, आणि या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मी त्यांना आणि आपणा सर्वांना मी भरभरून शुभेच्छा देत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करतोय. कौतुक यासाठी की आजच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या या सावटाखाली आपण सगळे असतानाही कुठेतरी सगळ्यांच्या दुःखावर कुठेतरी थोडीशी सुखाची झालर आणण्याचं काम साहित्य जागर करत आहे, आणि त्यासाठी मी त्यांचं प्रथमतः खूप आभार मानतो, धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी एक नवनवीन उपक्रम आपल्यापुढे ठेवलेले आहेत. काव्य वाचन असेल किंवा गीत गायन स्पर्धा असेल किंवा नाट्य छटा सादरीकरण असेल, ते यूट्यूबवर अपलोड होणार आहे, झालेलं आहे. इतक्या छान छान पद्धतीने वेगळे वेगळे कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी रचले जात आहेत, आपल्या सर्वांसाठी एक दिलासा देणारं, आणि त्यातनं बोध आणि प्रबोधन, आणि त्यातनं अनेक गोष्टी, अनेक व्यक्ती, अनेक कलाकृती बाहेर आणून आपल्यापुढे ठेवण्याचं काम साहित्य जागर हे सातत्यानं करत आलं आहे आणि पुढेही करत राहील, आणि ते आता करत आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मी ज्या लोकगीत गायन स्पर्धा, पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून या छोट्याशा तुमच्या नंदेश विठ्ठल उमप याला परीक्षक म्हणून त्याने नेमलं होतं, आणि विक्रांत म्हणून राजपूत ते देखील परीक्षक आहेत, दुसरे परीक्षक आहेत आपल्या या स्पर्धेचे. आम्हा दोघांनाही तुम्ही त्या स्पर्धेचं परीक्षक आणि परीक्षण करण्यासाठी बोलावल्याबद्दल मी तुमचे खूप खूप ऋणी आहे सगळ्यांचा. मंडळी, सांगायचं तात्पर्य की तुम्हा सगळ्यांची गाणी, तुम्हा सगळ्यांचा आवाज, तुम्हा सगळ्यांचा असणारा सहभाग हा मला खूप दिलासा देऊन गेला या 2 दिवसात. तुम्हा सगळ्यांची गाणी मी ऐकली. काही लोकांची गाणी खूप प्रभावशाली होती, काहींची गाणी वाद्य नसल्यामुळे प्रभावशाली झाली नाही, काही हरकत नाही. काहींची साथ संगत नव्हती, काही हरकत नाही. पण तुम्ही त्यात भाग घेतला, तुम्ही त्यात सहभाग नोंदवला, हे विशेष आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप काय म्हणतो आपल्या स्वतःला झोकून देऊन तुम्ही सगळ्या मंडळीने लोकपरंपरा टिकवण्याचं काम. अनेक अशी गाणी आम्हाला ऐकायला मिळाली जी गाणी आता कालबाह्य झालेली आहेत, जी गाणी अनेकांना माहीत देखील नाही आहेत. तशी सुंदर सुंदर कोळी गीतं किंवा सुंदर सुंदर लग्न गीतं किंवा ओव्या असतील, छान छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. आईबद्दलचं गीत असेल, अनेक हुंड्याबद्दलचं गीत असेल, अनेक गीतं, प्रबोधनात्मक गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. त्याचबरोबर मला असं मी थोडासा दुखावलो की इथे फिल्मी गीतं गायली गेली, तर फिल्मी चालींवर गीतं, लोकगीत गायली गेली. तर मला क्षमा करा, त्या फिल्मी गीतांना किंवा त्या चालींवर असणाऱ्या गीतांना आम्ही मार्क्स दिले नाहीत, पण त्यांचंही आम्ही कौतुक करतो की त्यांचाही आवाज छान होता, त्यांचं सादरीकरण चांगलं होतं. पण पुढे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धा करतो तेव्हा ते पारंपरिक लोकगीत असावं, ते भारूड असावं,
ते धनगरी गीत असावं, ते गवळण असावी, वाघ्या मुरळी असावी, पोवाडा असावा, ज्या काही लोकपरंपरेतली ओवी असावी, पिंगळा असावा, वासुदेव गीत असावं, असेल, अनेक असेल. तर आपण फिल्मी चाली आणि फिल्मी गीतं गाऊ नये याची दखल घ्या, कारण तुमचे आवाज खूप सुंदर होते, पण त्यांनी केवळ फिल्मी गीतं गायल्यामुळे त्यांचे मार्क्स कमी झाले किंवा त्यांना आम्ही नम्रात धरता आलं नाही. मंडळी, सगळ्यांनी खूप सुरेख सादरीकरण केलं. मी तुम्हा सगळ्यांचे, माझ्या दिव्यांग माझ्या मित्रांचे, मैत्रिणींचे, भावा बहिणींचे मी खूप आभार मानतो. आपण दिव्यांग ॲक्च्युली खरं तर नाही आहात. आपली दृष्टी खूपच काय म्हणूया, आपण फार वेगळ्या दृष्टीने बघणारी मंडळी आहोत आणि तुमची दृष्टी इतकी सुंदर आहे, इतकी सुरेख आहे. ह्या आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो तुम्हाला. तर तुम्ही खूप सुंदर काम करताय. एक डोळे मिटून जो सुंदरता दिसते ती आम्हा मंडळींनाही दिसत नाही, ती तुम्ही आम्हाला दाखवण्याचं काम करताय दिव्यांग मंडळी. याच्यापेक्षा अजून मी काय बोलू तुम्हाला. तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप सुंदर आहात, तुमचं जग खूप सुंदर आहे. अशीच सुंदर सुंदर गीतं, गाणी आणि असाच साहित्य जागर जो आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या साहित्य जागराची उंची आणि आपल्या स्वतःची उंची, आपल्या कलेची उंची आपण वाढवत आहात, वाढवत राहा आणि वाढवणार याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. चला, आपण आता मला असं वाटतं की आपण स्पर्धेच्या त्या निकालाकडे वळूया. तर मला इथे सांगावं असं वाटतं, आपण उत्तेजनार्थ तिसरं आपण असं करूया. इथे 3 आम्ही पारितोषिक, पहिलं, दुसरं, तिसरं आणि उत्तेजनार्थ पहिलं, दुसरं, तिसरं असं आपण यावेळेस हे केलेलं आहे. आणि चला तर मग मी तुम्हाला ते सांगतो की तिसरा उत्तेजनार्थ हा गायिका कोण आहे. तिसरं उत्तेजनार्थ गायिका आहेत शबनम अन्सारी. शबनम अन्सारी या मॅडम यांना तिसरं उत्तेजनार्थ आम्ही दिलं जातं परीक्षकांच्या. आम्ही दोन्ही परीक्षकांच्या संगनमतानं हे झालेलं आहे, माझ्या एकट्याच्या नाही, हे सांगायला मला आवडेल. त्यानंतर अलका गठले या दुसऱ्या उत्तेजनार्थ आहेत. त्यानंतर पहिले उत्तेजनार्थ आहेत ते यश गायकवाड, त्यांना आपण उत्तेजनार्थ दिलं जातं. पुन्हा एकदा मी सांगतो, तिसरं शबनम अन्सारी, दुसरं उत्तेजनार्थ अलका गठले आणि पहिलं उत्तेजनार्थ यश गायकवाड. आता आपण पारितोषिक पहिलं, दुसरं आणि तिसरं त्या याच्याकडे वळूया. तिसरं पारितोषिक दिलं जात आहे. तिसरं खूप सुंदर त्यांनी गीत म्हणलं. मला असं वाटतं त्यांनी स्वतः आवाज, म्युझिक स्वतः तोंडाने वाजून हाताने ते ताल धरून ते गीत गात होते. आणि माझ्या डोळ्यापुढे मी एका आश्रमात गेलो होतो. तिकडे आश्रमातली एक व्यक्ती माझ्या पुढे आली जे अभंग गात होते आणि ते मांडीवर पखावाज वाजवत होते, पखावाजाचा बोल काढत होते आणि गात होते. मला ते डोळ्यापुढे आले आणि आज इथे ते देखील माझ्या डोळ्यापुढे आले. ते होते धीरज गिरी. आपल्याला तिसरा क्रमांक आम्ही देत आहोत. खूप सुंदर आपण गीत गायलं. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे मयूर काटे साहेब, तुम्ही खूप सुंदर गायलात आणि तुम्ही जी बाबाची एक जागा आहे ती आम्हालाही घेता आली नाही किंवा आम्हाला सुचली नाही, पण तुम्ही इतक्या सुंदररित्या ती जागा घेतली आहे. आता मी ती जागा, तुमच्यासारखी जागा पाठांतर करणार, तुमच्यासारखी जागा मी ती रियाज करणार आणि ती जागा मी कुठेतरी ती जी हरकत तुम्ही घेतली आहे ती मी हरकत त्या बाबांच्या माझ्या गीताला तुम्ही न्याय दिलात आणि ती हरकत मी नक्कीच घेईन. तुमच्यामुळे मला ती हरकत कळली. खूप खूप धन्यवाद मयूर काटे साहेब. आणि पहिलं पारितोषिक जात आहे त्या चेतना मुळे यांना जात आहे. चेतनाजी यांना पहिलं पारितोषिक दिलं जातं. दुसरं पारितोषिक आहे मयूर काटे आणि तिसरं आहे
धीरजगिरी. धन्यवाद. मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही या पुन्हा एकदा परीक्षकांना बोलून उपकृत केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं, साहित्य जागरचे आणि सर्व सभासदांचे, सर्वांचे, पंडावळे साहेब असतील, जाधव असतील, मला माहीत नाही आणि भरपूर नावं आहेत, त्या सगळ्यांचं मी खूप ऋणी आहे. नाव घेत नाही, मला माहीत नाही, पण मी सगळ्यांचा खूप ऋणी आहे आणि पुन्हा एकदा मला तुम्ही बोलवल्याबद्दल मी खूप आपले आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद. विजेत्या स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवर परीक्षकांचे आभार. धन्यवाद चेतनाताई. आता ऐकूया साहित्य जागरविषयी युवा सदस्यांना काय वाटतं ते स्वप्नील वाघमारे या सदस्य मित्राकडून. नमस्कार. सन्माननीय प्रमुख पाहुणे, साहित्य जागरचे प्रशासक व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो व साहित्य जागरच्या सर्व सदस्य मित्रांनो, आज 4 सप्टेंबर. आज आपण साहित्य जागर ह्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम समूहाचा दुसरा वर्धापन दिवस साजरा करीत आहोत. मित्रांनो, साहित्य म्हणजे शब्दांची योग्य मांडणी. शब्द शब्द जपून ठेव, असं मी एके ठिकाणी वाचलं होतं. ते खरंच आहे. ही शब्द नाती जुळवतात, तर हेच शब्द शस्त्र होऊन नात्यांमध्ये कटुताही आणतात. ह्याच शब्दांच्या सहाय्यानं साहित्य तयार होतं. गेली 2 वर्ष साहित्य जागरचे सर्व प्रशासक त्यांच्या परीने वेळात वेळ काढून आपल्यासाठी अनेकविध प्रकारचं साहित्य व्हॉट्सअप म्हणा, टेलिग्राम म्हणा, ह्या दोन्ही समूहावर प्रसारित करत असतात. विशेष म्हणजे ह्या साहित्याचा दर्जा अतिशय उत्तम असतो. सुरुवात होते सकाळच्या विज्ञान जागर ह्या प्रकाराने. विज्ञान जागरमध्ये जी माहिती प्रसारित केली जाते ती अतिशय उत्तम असते. एखाद्या शास्त्रज्ञाची ओळख किंवा त्या दिवसाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय दिनविशेष आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या विज्ञान जागर ह्या सदरामध्ये असते. त्याचप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेच्या पुस्तकातून सुद्धा अनेक लेख आपल्या समूहावर प्रसारित होत असतात. त्याचप्रमाणे आर्थिक जगतामध्ये सध्या काय चाललं आहे, कोणाची काय मतं आहेत, हे सुद्धा आपल्याला रोज 11 वाजता चेतना मोरे ह्या प्रशासिकेकडून वाचायला मिळत असतं. त्याचप्रमाणे प्रियंका नन्नवरे यांच्या कथा अतिशय उत्तम असतात. छोट्या सुटसुटीत आणि काही दीर्घकथासुद्धा अतिशय छान असतात. काही रहस्यमय, काही वैचारिक, काही ललित प्रकारच्या, तर काही उद्बोधन करणाऱ्या, अशा अनेक प्रकारच्या कथा आजपर्यंत मी वाचलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1 ते 1.5 ह्या दरम्यान हर्षद जाधव यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे लेख वाचायला मिळतात. त्याच्यामध्ये अनेक विषय हाताळलेले असतात. तसेच दुपारच्या सत्रामध्ये एक ऑडिओ स्वरूपाचं पुस्तकही रोज वाचायला मिळतं. त्याचे 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा असे ट्रॅक वाचावयास मिळतात. एक काव्याचं सुद्धा 4च्या दरम्यान प्रसारित होत असतं. त्यामध्ये अनेक थोर कवयित्रींच्या तसेच आपल्याच मित्रांनी तयार केलेल्या कविता हर्षद जाधव म्हणा, दीपाली वाघमारे म्हणा, ह्या दोघांकडून सतत प्रसारित होत असतात. संध्याकाळचं 7चं सदर तर अतिशय उत्तम असतं. त्यामध्ये अनेक विनोदी नाट्यछटा, तसेच कवितांची ओळख, वेगवेगळ्या कवींची माहिती, त्या दिवसाचं कोणाचा जन्मतारीख असेल किंवा कोणाचा स्मृतिदिन असेल तर त्या कवीची, कवयित्रीची, कथाकाराची म्हणा किंवा एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलाखत म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भात यूट्यूब ह्या माध्यमावर उपलब्ध असलेली कोणतीही कलाकृती प्रसारित केली जाते. रात्रीचं सदर हे मैथिली चव्हाण या कंटिन्यू एक ऑडिओ स्वरूपाचं पुस्तक प्रसारित करत असतात. ती पुस्तकं अतिशय उत्तम अशी असतात. त्यामध्ये त्यांची जी निवड आहे ती खूप छान आहे. सुरेंद्र रामाणे किंवा कोणीही, विजय शिखरे म्हणा, असे आपले प्रशासक सतत हिंदी जागर
हिंदी सदर जे चालवतात तेही अतिशय उत्तम असतं. असं हे साहित्य जागर ह्या समूहाचं रोजचं दिनसत्र आहे. मित्रांनो, गेली 2 वर्षे अविरतपणे साहित्य जागरचे प्रशासक आपली साहित्याची ही भूक भागवत आहेत आणि यापुढेही अशीच आमची साहित्याची तहान भूक या समूहावर भागवली जाईल आणि अनेक विविध प्रकारचं नवनवीन साहित्य आम्हाला ह्या समूहावर ऐकायला वाचायला मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अलीकडे काही दिवसांपासून साहित्य जागरने रंजक रविवार नावाचं एक सदर चालू केलेलं आहे. दर रविवारी संध्याकाळी 4 ते 7:30 ह्या वेळेमध्ये गप्पा गोष्टी म्हणा, कथाकथन म्हणा, कविता वाचन म्हणा किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे साहित्याशी निगडीत असे खेळ इथे खेळवले जातात. कधी एखाद्या विषयावर मतं मांडली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या समूहावर प्रत्येक मताचा विचार केला जातो. हे खूप आनंददायी आणि उत्तम असं या समूहाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, साहित्य जागरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मला माझे विचार, माझे अभिप्राय या ठिकाणी मांडावयास साहित्य जागरच्या प्रशासकांनी परवानगी दिली त्याबद्दल मी संपूर्ण प्रशासक वर्गाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद स्वप्नील. आपली तिसरी स्पर्धा होती विनोदी नाट्यछटा सादरीकरण स्पर्धा. या स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते साहित्य जागरचे प्रशासक भरत घोडके यांना. नमस्कार. साहित्य जागरच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप सदिच्छा. आज आपल्या विनोदी नाट्यछटा या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्याला लाभले आहेत सुप्रसिद्ध नाट्य आणि सिने दिग्दर्शक, अभिनेते तसेच नाट्य प्रशिक्षक शिवदासजी घोडके. ते गेली 40 वर्षे निरनिराळ्या नाट्य चळवळींशी निगडीत आहेत. त्यांनी अनेक कार्यशाळांतून विशेष शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नाटकाचा एक उपचार पद्धती म्हणून उपयोग केला आहे. शिवदास सर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्रिपुरा, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ, गोवा कला अकादमी, CCART उदयपूर, BEd कॉलेज रायपूर आणि नाट्यशाळा मुंबई अशा अनेक संस्थांमधून नाट्य प्रशिक्षण देतात. त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन तर केलं आहेच, शिवाय चंबू गबाळे या मराठी चित्रपटाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. कालका, दूरी, तेरे शहर में, गाभारा, दाजू, रंगापतंगा अशा चित्रपटांमधून तर मुद्रा राक्षस एवं इंद्रजित, गिद्ध, पॉवर ऑफ डार्कनेस, रामलीला, झू स्टोरी, पाहिजे जातीचे, पराभव अशा अनेक नाटकांतून त्यांनी एक कुशल अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या आहेत. महाभोज, घोडा, झाडाझडती, 1947 to AK-47, पोलीसनामा, शेवंता जित्ती हाय, तालों में बंद प्रजातंत्र अशा त्यांच्या अनेक नाटकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साम्राज्य, आख्यान, गॅलिलिओ, कनुप्रिया, एक छोटीशी आशा, मानव की कहानी, खामोश, अदालत जारी है, जात ही पूछो साधू की, शुतुरमुर्ग, अचानक, ह्योच माझा बाप ह्या त्यांच्या काही अविस्मरणीय निर्मितींपैकी आहेत. त्यांनी लहान मुलांबरोबर हे खूप काम केलं आहे. बाघा बजैया, गोपी गवैया, राजा मांगे पसीना, बाग का बतंगड, गोष्ट गोड राजाची, देव झपाटला, इसापच्या कथा, पंचतंत्र, जत्रा ही बालरंगभूमीवरील काही गाजलेली नाटकं. नाट्यकलावंतांच्या अनेक पिढ्या घडवणारी अशी अधिकारी व्यक्ती शिवदास घोडके सरांच्या रूपात आपल्याला परीक्षक म्हणून लाभली आहे. अतिशय दुर्धर आजाराशी लढत असताना सुद्धा साहित्य जागरच्या विनंतीला मान देऊन आणि वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या स्पर्धेचं परीक्षण केलं, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. याच स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले दुसरे परीक्षक म्हणजेच
आपले सुपरिचित बहुतेकांचे सन्मित्र, ज्यांना आपण एक कुशल संगीतकार, उमदा गायक म्हणून ओळखतोच, पण अभिनय क्षेत्रातही ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे असे आपल्यापैकीच एक म्हणजे बिपिनजी वर्तक. त्यांच्या अभिनयाला शालेय जीवनापासूनच सुरुवात झाली. मंतरलेली मूर्ती, उंदराचं लगीन, चरणदास चोर अशा बालनाटकांमधून त्यांनी अभिनय केला आहे. शिवाय माणूस व्हायचा आहे मला, गोष्ट तुमची आमची, महाराष्ट्र अमुचा, स्वामी विवेकानंद, मनातलं महाभारत अशा प्रायोगिक नाटकांतून तर 3 पैशांचा तमाशा, जिंकूया 10 दिशा आणि गॅलिलिओ अशा व्यावसायिक नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. दुसरी संगीत समिती स्वयंवर या एकांकिकांमधून आपल्या अभिनयाची त्यांनी छाप सोडली आहे. यांपैकीच संगीत समिती स्वयंवर या एकांकिकेतल्या अभिनयासाठी साहित्य संघाचं 2य पारितोषिक त्यांना मिळालं आहे. शिवाय गाणं पंचरंगी पोपटाचं या नाटकाच्या गाणी आणि पार्श्वसंगीतासाठी राज्य नाट्य स्पर्धेचं प्रथम पारितोषिक प्राप्त झालं आहे. नाट्य क्षेत्रातल्या त्यांच्या अष्टपैलू योगदानामुळे 2006-07 सालच्या नाट्यशाला गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. अशा हरहुन्नरी कलावंताचं मी मंचावर मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणी. साहित्य जागर आयोजित विनोदी नाट्यछटा सादरीकरण स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. त्याचबरोबर साहित्य जागरचं सुद्धा खूप खूप कौतुक, कारण त्यांनी एक वेगळ्या अशा साहित्य प्रकाराला आणि परफॉर्मिंग आर्ट्स ज्याला आपण म्हणतो, जे सादर करू शकतो अशी एक कला ह्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातले जे काही बारकावे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे मी तसा परीक्षक नाहीच आहे, पण अजूनही शिकतोच आहे. जे काही थोडेफार नोंदी ज्याला आपण म्हणू त्या ज्या लक्षात आल्या त्या थोड्याशा असं सांगतो की महत्त्वाचं असं की जो आशय विषय आहे नाट्यछटेचा, एकतर ही विनोदी नाट्यछटा आहे, त्यामुळे तो आशय विषयाच्या बाबतीत थोडासा गोंधळ जाणवला. आणि त्याचबरोबरीनं ते जे सादरीकरण आहे विनोदी आहे. जेव्हा विनोदी सादरीकरण आपलं असतं तेव्हा ते थोडंसं ज्याला आपण लार्जर दॅन लाईफ म्हणतो किंवा आपण नेहमीच्या बोलण्यापेक्षा थोडंसं वेगळं किंवा थोडंसं वर खाली जे असतं त्या पद्धतीने ते असायला हवं. मग तो विनोद प्रसंगनिष्ठ असू दे, शब्दनिष्ठ असू दे किंवा मग ते सटायर असू दे, म्हणजे प्रहसनात्मक. तर महत्त्वाचं म्हणजे कंटेंट वाईज थोड्याशा आम्हाला ह्या ज्या काही नाट्यछटा आहेत त्या थोड्या कमी वाटल्या. आणि सादरीकरण म्हटल्यानंतर पाठांतर हा एक भाग असतो. तेव्हा मला माहिती नाही की तुम्ही सर्वांनी पाठांतर करून पाठांतर करून परफॉर्म केलं आहे का वाचून, पण माफ करा की पाठांतर केल्यासारखं ते वाटत नव्हतं. आणि बरेचदा आपण जेव्हा एखादं कॅरेक्टर असतं ते कॅरेक्टर साधण्याचा प्रयत्न करायला हवा, ते साधण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि आवाजाच्या माध्यमातून, कारण आपल्याकडे फक्त आवाज हेच एक माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून तो विनोद, तो प्रसंग आणि ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या बाबी आहेतच. महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या नाट्यछटा निवडल्या, आम्ही कंटेंटचा तसा फार जास्त विचार केला नाही त्याच्यामध्ये, कारण की मग खूप काही त्याच्यात उणं अधिक काढता आलं असतं. पण परफॉर्मन्स वाईजसुद्धा जेव्हा आम्ही ऐकल्या ह्या नाट्यछटा तेव्हा जे कॅरेक्टर असतं, एक तर ते विनोदी कॅरेक्टर असतं, तर विनोद करताना जनरली आपण आपल्या नेहमीच्या आवाजापेक्षा तो एक वेगळा आवाज लावतो. आणि बरेचदा असं झालेलं आहे की
तुमचं जे नरेशन आहे, जे तुमचं निवेदन आहे आणि ॲक्च्युअल कॅरेक्टर ह्याच्यामधला फरक जो असतो तो फार दाखवला गेला नाही आहे. त्यामुळे हे जे सादरीकरण आहे ते ज्याला आपण अभिनय म्हणतो म्हणजे नाटक हा जो प्रकार आहे तो तसा अभिनय करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. नाटक किंवा नाट्यछटा हा एक साहित्याचा जरी भाग असला तरी ती एक परफॉर्मिंग आर्ट आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी थोडीशी प्रशिक्षणाची आणि अजून काही ह्याच्यामध्ये शिवदास सर जे आता आपले दुसरे परीक्षक आहेत ते त्याच्यामध्ये जास्त जाणकार आहेत, ते तुम्हाला अधिक सांगतील आणि ते ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव जरा जास्त आहे आणि ते माझे सुद्धा गुरु आहेत. त्यामुळे मला जे वाटलं किंवा आम्ही चर्चा करताना आम्हाला जे वाटलं त्याबद्दल थोडंफार बोललो. तरीही हे सगळं कौतुकास्पद आहे. हा मंच जो आहे जो उपलब्ध करून दिला तो पण कौतुकास्पद आहे. आपण असेच शिकत जाणार आहोत पुढे आणि शिकता शिकता एक वेळ आपण ही जे काही अभिनय असतं किंवा नाटक असतं, दिग्दर्शन असतं, लेखन, दिग्दर्शन, अभिनय ह्या पद्धतीने जर आपण त्याच्यात थोडंसं विस्तारानं शिकत गेलो तर हे मला असं वाटतं की आपण अजून चांगल्या पद्धतीने आणि लिलया करू शकू. तेव्हा मी फार जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा साहित्य जागरचं आभार नाही मानणार कारण आपल्या घरचेच आहे ते, पण कौतुक जरूर आहे की अशा पद्धतीने एक वेगळ्या विनोदी नाट्यछटा त्यांचं सादरीकरण आणि अशी स्पर्धा तुम्ही भरवलीत आणि सर्व कलाकारांचं, सर्व सहभागी कलाकारांचं, कलावंतांचं, कलावंतींचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद. साहित्य जागरतर्फे विनोदी नाट्यछटा स्पर्धा घेतली गेली. हा उपक्रम खूपच चांगला आहे. याबद्दल साहित्य जागरच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. यातल्या स्पर्धकांचा प्रयत्न चांगला आहे. विनोद निर्मितीसाठी लागणाऱ्या तंत्राची ओळख बऱ्याच जणांना नाही असं आम्हा दोघांनाही जाणवलं. तर त्यासाठी नाट्यछटेसाठी लागणाऱ्या आशय विषयाची निवड आणि सादरीकरण कसं असावं यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे आणि अशी कार्यशाळा झाल्यास स्पर्धेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. परत एकदा साहित्य जागर यांना शुभेच्छा. शिवदास घोडके, एक परीक्षक. आता मी स्पर्धेचा निकाल जाहीर करतोय. उत्तेजनार्थ पुरस्कार आमची आई होम मिनिस्टर बेबी मोरे. तृतीय पुरस्कार नाट्यछटा मला नाही आवडत व्हॉट्सअप चेतना मुळे. द्वितीय पुरस्कार गणपा न्हावी उमाकांत बडले. प्रथम पुरस्कार नाटिका हल्लीच्या सुना स्मिता सावंत. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळाला नाही त्यात कुठंतरी आपल्या काहीतरी उणिवा आहेत याची काळजी घ्यावी आणि पुढच्या वर्षी मेहनत करून स्पर्धेला उतरावे. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि मान्यवर परीक्षकांचे आभार. धन्यवाद भरत.
रसिका हो, 3 स्पर्धांचा निकाल तर आपल्याला समजला, पण साहित्य जागरच्या YouTube चॅनलवर सर्व स्पर्धांतील स्पर्धकांच्या प्रस्तुती अपलोड केल्या गेल्या होत्या. त्यांच्या लाईक्सचं काय झालं बरं? तर रसिक पसंती पारितोषिक जाहीर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्रशासिका प्रियांका ननावरे यांना. नमस्कार. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय परीक्षक आणि त्याचबरोबर साहित्य जागरचा सर्व श्रोतृवर्ग, साहित्य जागर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित विषयाधारित काव्यलेखन स्पर्धा, पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धा आणि त्याचबरोबर विनोदी नाट्यछटा सादरीकरण स्पर्धा, या तीनही स्पर्धांमधली रसिक पसंती पारितोषिकं मी आता थोड्याच वेळात सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी रसिक पसंती पारितोषिकांचा घाट घालण्यामागचं प्रयोजन मला तुम्हाला सांगायला आवडेल. तीनही स्पर्धांमधला परीक्षकांनी दिलेला निकाल तर महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर प्रेक्षकांचं मतही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच नव्या माध्यमाच्या या नव्या पद्धतीला म्हणजेच आजकालच्या शेअर लाईक्सच्या ट्रेंडमुळे साहित्य जागर हे रसिक पसंती पारितोषिक आयोजित करीत आहे. तर आता अधिक वेळ न दवडता वळूया रसिक पसंती पारितोषिकांकडे. विषयाधारित काव्यलेखन स्पर्धा, या स्पर्धेत एकूण 16 जणांनी भाग घेतला होता आणि सर्वाधिक लाईक मिळवणारे 3 स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत: शशिधरन कृष्णन, नीलम निंबाळकर आणि गणेश साकळे. या तिघांमध्येही सर्वाधिक लाईक मिळालेले आहेत गणेश साकळे यांना. पारंपरिक लोकगीत गायन स्पर्धा, या स्पर्धेत 26 जणांनी आपला सहभाग नोंदवला होता. तर या स्पर्धेत सर्वाधिक लाईक्स मिळालेले 4 स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत: श्रुती पाठक, चेतना मुळे, तृप्ती वज्रानी आणि मुक्ता कोठारी. तृप्ती वज्रानी आणि मुक्ता कोठारी यांच्यात टाय झाली होती. तर या स्पर्धेचं रसिक पसंती पारितोषिक जातंय चेतना मुळे यांना. तर तिसरी आणि शेवटची स्पर्धा विनोदी नाट्यछटा सादरीकरण, आणि या स्पर्धेत सर्वाधिक लाईक मिळवणारे 3 स्पर्धक आहेत चेतना मुळे, नम्रता पाटकर आणि पुष्पा ठेले पंडागळे. तर या स्पर्धेच्या रसिक पसंती पारितोषिकाच्या विनर आहेत नम्रता पाटकर. रसिक पसंती पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सर्वच स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून हा आपला लाईक्स आणि शेअरचा सामना अगदी चुरशीचा केला, त्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद प्रियंका. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय प्रमुख पाहुण्या उल्काताई महाजन यांना आणि विनंती करते की ताईंनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 4 सप्टेंबर साहित्य जागर समूहाचा 2रा वर्धापन दिन आहे आणि आज या निमित्ताने हर्षद जाधव यांनी मला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने हे निमंत्रण दिलं. याबद्दल मी आधी तुमच्या सर्वांचे आणि विशेषतः हर्षद यांचे मनापासून आभार मानते. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आपल्या काही मित्रमैत्रिणींना मी यापूर्वी भेटलेली आहे. सर्वांचीच ओळख अद्याप झालेली नाही, पण तुम्ही जे जे काही करताय त्याबद्दल तिथे एका कार्यक्रमात मला ऐकायला मिळालं आणि त्यानंतरही तुमच्या वेगवेगळ्या उपक्रमांशी मी लांबून का होईना पण संबंधित आहे आणि त्याबद्दल जाणून घेते, ऐकते. हा जो तुम्ही उपक्रम साहित्य जागर समूहातर्फे चालवला आहे आणि सकाळी 7:30 ते 10:30 ज्या पद्धतीने विविध कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांमध्ये जी रेंज मला दिसते ती अत्यंत महत्त्वाची, अत्यंत कौतुकास्पद आहे. म्हणजे एकाच वेळी त्यात मनोरंजन आहे, प्रबोधन आहे, विवेकाचा जागर आहे, वैज्ञानिक दृष्टी रुजवण्याचे प्रयत्न आहे आणि आपल्या एकूण समाजाबद्दलचं, आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीबद्दलचं भान जागवणारे असे अनेक उपक्रम आणि एक कलेचा आनंद देणारे, साहित्याची ओळख
विविध अंगांनी करून देणारे असे अनेक उपक्रम तुम्ही यामध्ये चालवत आहात आणि हा एकूणच सगळा प्रयत्न अत्यंत खूप महत्त्वाचा आहे. ज्यांची कुणाची ही कल्पना असेल ती कल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांचं मनपूर्वक पहिलं अभिनंदन. आणि या कार्यक्रमांमधून तुम्ही अनेकांना एकत्र आणता आहात आणि आपल्या स्वतःच्या रोजच्या दैनंदिन जगण्याच्या पलीकडे स्वतःबद्दलचं भान तर आहेच, पण समाजाबद्दलचं भान देण्यासाठी जे हे सगळे प्रयत्न करताय ते माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. माझी ओळख तुमच्यापैकी कदाचित अनेकांना नसेल. माझं नाव उल्का महाजन. मी रायगड जिल्ह्यामध्ये गेली 30 वर्ष सर्वहारा जन आंदोलन या संघटनेची कार्यकर्ती म्हणून काम करते आहे. सर्वहारा या शब्दाचा अर्थ आहे असा समुदाय किंवा असे समूह ज्यांचं सर्व काही हिरावून घेतलं गेलं आहे. सातत्याने ज्याला शोषणाला सामोरं जावं लागतं आणि स्वतःचे जगण्याचे आधार तर हिरावून घेतलेले आहेतच, पण आपल्या जगण्यावरचं नियंत्रणच हरवून बसलेला असा समाज, या समाजाचं जन आंदोलन उभारणं, हक्कासाठी लढा उभारणं आणि आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे, जे संविधान आहे, त्या संविधानाच्या आधारे या लढ्याचं तंत्र विकसित करणं आणि लोकशाहीमध्ये आपले हक्क मिळवणं, यासाठी आम्ही अनेक जण हे काम करतोय. आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधल्या विशेषतः कातकरी आदिवासी आणि ठाकर आदिवासी यांच्याबरोबर प्रामुख्याने हे काम चालतं. पण त्याचबरोबर ही संघटना ग्रामीण भागातले शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, फेरीवाले, छोटे उद्योग करणारे अशा सर्वांची ही जनसंघटना आहे. आणि जगण्याच्या विविध अंगांना भिडणारे अनेक प्रश्न, वैयक्तिक आयुष्यातले, सामूहिक सुद्धा, एका बाजूला कुटुंबाचे प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला गावाचे, समाजाचे आणि एकूणच या देशामधल्या सुद्धा शोषितांचे प्रश्न, त्या सर्वांवर आम्ही लढतो आहोत आणि आपल्या हक्कांसाठी आपल्याला झगडलं पाहिजे याचं भान जागवण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नामधून अनेक आत्तापर्यंत कायदे घडवून आणण्यात आम्हाला यश आलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला हात घालत, त्याच्यावर आवाज उठवत, ही लढाई उभारत, जगण्याची साधनं परत मिळवणं, जी लुटली गेली आहे, जी हिरावून घेतली गेली आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन आहे, पाणी आहे, जंगल आहे. आणि ग्रामीण भागात आपल्याला माहीत असेल आणि विशेषतः आदिवासी समूह हे या सर्व नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात आणि ती संसाधनं हिरावून घेतली जाऊ नयेत आणि जर गेली असतील तर ती हक्काने परत मिळवणं, याच्या भोवती आमचं सर्वात जास्त काम चालतं. आणि त्या कामाचा भाग म्हणून देशभरातल्या अशा प्रकारे लढणाऱ्या समूहांबरोबर, संघटनांबरोबर हात जोडून एक महत्त्वाचा कायदा घडवून आणण्यात आम्हाला यश आलं आणि तो आहे वनहक्क कायदा, जो 2006 संसदेमध्ये पारित करण्यात आला. अजूनही त्या कायद्याच्या अंमलबजावणीचं काम सुरूच आहे. हा जसा एक महत्त्वाचा कायदा, तसे आणखीन अनेक कायदे अशाच सामूहिक प्रयत्नांमधून संसदेमध्ये त्याचा आवाज उठवणं आणि तो कायदा पास करून घेणं, या प्रयत्नांमध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे लोकशाही तेव्हाच मजबूत होईल जेव्हा लोक जागे असतील. आणि लोकशाही आजारी पडते किंवा लोकशाहीचं गणित बिघडतं तेव्हा लोकच त्यावर उपाय करू शकतात आणि लोकच या व्यवस्थेचे डॉक्टर असतात. आणि त्या व्यवस्थेवर फक्त उपचार करून भागत नाही, कधी कधी ती व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर त्यामुळे आपलं जगणं वाचवण्यासाठी तर आम्ही लढतोच आहोत, पण या देशातली लोकशाही मजबूत व्हावी, ती वाचवावी म्हणूनही झगडतो. आणि त्याबरोबरच या देशाचं संविधान, जो आपल्या एकूण सगळ्या कारभाराचा, सर्व कायद्याची जी जडणघडण आहे,
आपली समाजव्यवस्था ज्यावर आधारित आहे त्याला दिशा देणारं जे संविधान आहे ते संविधान टिकलं पाहिजे. त्या संविधानातली मूल्य प्रत्यक्षात आणली गेली पाहिजेत, ती तुडवली जाता कामा नाहीत, यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे संविधान जागर करण्याचे सुद्धा अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. तुम्ही ज्या प्रकारची जागृती करता आहात त्यामध्ये नक्कीच या विषयाला देखील हात घालत असाल आणि तो अधिक विकसित करत न्यायचा असेल तर संविधान जागर असा उपक्रम तुम्ही देखील सुरू करावा अशी एक सूचना या निमित्ताने मी करेन. आणि पुन्हा कधीतरी वेळ मिळाला तर आमचं काम आणखीन त्याच्यामध्ये उलगडून सांगणं किंवा यामागचे जे अनुभव आहेत, माझ्या सहकाऱ्यांचे देखील अनेक अनुभव आहेत, ते अनुभव कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करायला, तुमच्याबरोबर मांडायला मला निश्चितच आवडेल. आज या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत असताना मी सुरुवातीला ज्या एका साठी तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं ती म्हणजे जी दृष्टी तुम्ही यात दाखवताय त्या दृष्टीबद्दल. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तुम्ही दृष्टीबद्दल सांगताय, पण दृष्टी म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसणारं जग एवढंच नसतं. तुम्ही जे मनापासून अंतर्मनापासून जी अंतर्दृष्टी दाखवता आजूबाजूची परिस्थिती समजून घेण्याची, ती खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्यांना डोळ्यांनी बघता येतं त्यांना देखील ही दृष्टी असतेच असं नाही. तेव्हा ही अंतर्दृष्टी विकसित करण्यामध्ये तुम्हाला या उपक्रमाद्वारे खूप ताकद मिळो, बळ मिळो हे देखील मी सांगते. आणि आत्ता जे आम्ही काम करतोय त्याची एक फक्त 5-6 वाक्यात धावतं त्याच्याबद्दल काही सांगते. आत्ताच मी नुकतीच महाडमधून परतले. आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण ऐकलं असेल की आत्ता जो महापूर आला, विशेषतः रायगड जिल्ह्यामधल्या महाड, पोलादपूर तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्गमध्ये, कोल्हापूर, सांगली परिसरात, हा पूर हा आत्तापर्यंतच्या पुराच्या सगळ्या पातळ्या ओलांडणारा पूर होता आणि अतिशय भीषण अशी परिस्थिती या सर्व भागावर ओढवलेली आहे. यापूर्वी देखील हे परिसर पुरांना सामोरे गेलेले आहेत, पण आत्ताची परिस्थिती ही जास्त भीषण आणि बिकट झालेली आहे. कारण 2005चा यापूर्वी आलेला पूर जेवढा होता त्याच्यात तिप्पट पूर आता रायगडमध्ये आलेला आहे. जवळपास काही ठिकाणी 36 तास तर काही ठिकाणी 72 तास पाणी थांबून राहिलेलं होतं आणि तळमजल्यावरची घरं, बैठी घरं ही तर पाण्याखाली गेलीच, पण यावेळेला पहिल्या मजल्यामध्ये देखील जे जवळपास अर्ध घर किंवा 5 ते 6 फूट पाणी अनेक घरांमध्ये होतं आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, वाताहत झालेली आहे. मोठ्या प्रमाणात चिखल घरामध्ये येऊन बसला होता. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना 8-8, 10-10 दिवस साफ करून सुद्धा घर साफ होत नाही अशी परिस्थिती होती. या सर्व काळात ताबडतोबीची मदत पोचवणं, मग ती धान्य पुरवठा असेल, अन्य दैनंदिन गोष्टी जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, कपडे असतील, चादरी, चटया, भांडी यासारख्या गोष्टी पुरवणं, पिण्याचं पाणी अजिबात उपलब्ध नव्हतं पहिले 8 दिवस, या सगळ्या गोष्टी पोचवणं हे तर अनेकांनी केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मदत या भागात उभी राहिली आणि शासनापेक्षा सुद्धा जास्त सहकार्याची मदतीसाठी जी धाव घेतली समाजाने ते अतिशय मोलाची गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. ते तर सांभाळलं पाहिजेच, पण त्यापुढे हा पूर का आला आणि अशा प्रकारचा महापूर का ओढवला याकडे लक्ष वेधणं सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यामुळे पूर ओसरला, पण आता पुढे काय आणि त्या पुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची पुढची मोहीम सुरू झाली आहे. आणि हे नक्कीच सांगायला हवं की ही आपत्ती केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, यामध्ये मोठा वाटा मानवाने निसर्गाशी केलेल्या खेळाचा आहे. आणि मानव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वसामान्य माणसं नव्हे, पण जी व्यवस्था आहे आत्ताची प्रस्थापित व्यवस्था, त्या व्यवस्थेने चालवलेले निसर्गाशी जे खेळ आहेत, निसर्गाला अंधाधुंद विकासाच्या नावाखाली ओरबाडणं जे चालू आहे
आणि त्याला कोणतंही नियंत्रण नाही, नियम नाही. मोठ्या प्रमाणात दगडाच्या खाणींना परवानगी दिली जाते. सह्याद्री अतिशय पोटातून ओरबाडला जातोय. नॅशनल हायवे, एक्सप्रेसवे, रेल्वेचे भराव, मोठ्या मोठ्या विकासाच्या नावाखाली आणल्या जाणाऱ्या योजना, विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर सारखा 17 लेनचा रोड येऊ घातलेला आहे. अशा सगळ्या योजनांसाठी जो निसर्ग ओरबाडला जातोय त्याच्याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. आणि या सगळ्या प्रकारांमधून जी सह्याद्रीचा संपूर्ण कडा, जो अतिशय भक्कम कडा कोकणामध्ये उभा आहे, तो संपूर्ण पश्चिम घाट ढासळतोय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत. एकेका रोडवर 60-60, 70-70 दरडी कोसळल्या आहेत. तळीये गाव हे दडपलं गेलं आहे दरड कोसळल्यामुळे, पण अनेक गावं ही धोक्याच्या छायेत आहेत. तेव्हा या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर लावून धरणं आवश्यक आहेच, पण विकासाच्या नावाखाली चाललेली ही लूट थांबवण्यासाठी एक लढा उभारणं देखील आवश्यक आहे. या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही लक्ष वेधतो आहोत आणि त्यासाठी या क्षेत्रातल्या पर्यावरण तज्ज्ञ, जलतज्ज्ञ, हायड्रोजिओलॉजिस्ट यांना एकत्र घेऊन एक मोहीम देखील आखतो. या निमित्ताने मी तुमच्याकडे काही सदिच्छा मागणार आहे. या सर्व मोहिमेमध्ये तुम्हाला जमेल तसा सहभाग द्या. याबद्दलची जागृती तुम्ही तुमच्या या साहित्य जागर समूहामार्फत देखील करावी अशी या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करेन. आणि या निसर्गाला, पर्यावरणाला आणि त्याबरोबरच समाजाला आणि या देशाला वाचवण्याचं हे जे आमचं काम चालू आहे त्या कामामध्ये तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सहभाग द्यावा असं देखील आवाहन मी या निमित्ताने करेन. आणि शेवटी काही ओळी एका बंगाली गीताच्या, जे गीत या दृष्टीबद्दल बोलतं ते फक्त मी एक 4-5 ओळी तुम्हाला ऐकवणार आहे आणि मग थांबणार आहे. हे गीत आहे, आलू बेचो छोला बेचो, बेचो बाकोर खानी, बेचो ना बंधू तुम्हार चोखेर मोनी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बंधूंनो आलू विका, म्हणजे बटाटे विका, तुम्ही चणे विका. बाकोर खानी हे एक प्रकारचं फळाचं नाव आहे. ते फळही विका, पण या तुमच्या डोळ्यात एक सुंदर मणी आहे, तो मणी कधी विकू नका. त्या मण्याचा अर्थ आहे तुमची जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती फक्त डोळ्यांनी येणारी दृष्टी नव्हे, मी मगाशी ज्या अंतर्दृष्टीचा उल्लेख केला ती दृष्टी देखील. आणि त्याच्या मागे दडलेलं आहे या सगळ्या परिस्थितीबद्दलचं भान. आज जागतिकीकरणाच्या आणि या नव्या आर्थिक धोरणाच्या काळामध्ये सगळं काही बाजारवादी बनत चाललंय, सगळं काही विकायला उपलब्ध आहे. पण ही जर अंतर्दृष्टी, जगाकडे बघण्याची दृष्टीच जर आपण गमावून बसलो, विकून बसलो, तर मात्र सावरणं फार कठीण आहे. आणि त्यामुळे सगळं काही विका, पण ही दृष्टी विकू नका. त्याच्या पुढच्या ओळी अशा आहेत की कोला बेचो कोयला बेचो, कोला बेचो कोयला बेचो, बेचो बाकोर खानी, बेचो ना बंधू तुम्हार चोखेर मोनी. म्हणजे तुम्ही केळी विका, तुम्ही कोळसं विका, पण तुम्ही तुमच्या आत जळणारी जी आग आहे, या व्यवस्थेमधल्या अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध पेटून उठणारी जी आग आहे, ती आग कुणाला विकू नका. त्यानंतरच्या ओळी अशा आहेत की घरदार बेचो इच्छे होले, म्हणजे तुम्ही घरदार सुद्धा विकायचं असेल तर विका, त्याची पण पर्वा करू नका. पण ह्या समाज परिवर्तनाचं जे एक लालभडक स्वप्न आहे, ते स्वप्न कधी कुणाला विकू नका. आणि याच ओळींसह मी पुन्हा एकदा तुमचं हे जे तुम्ही भान दाखवताय, जी अंतर्दृष्टी दाखवताय, ती अधिकाधिक विकसित होत जावो आणि इतर समाजाला देखील त्यांनी मिळवलेली दृष्टी विकू नये यासाठीचं आवाहन आणि यासाठीचं भान जागवण्यासाठीचं बळ जे आहे ते बळ आपण सामूहिकपणे विकसित करत जाऊया आणि यापुढची वाटचाल चालूया हे सांगून थांबते. पुन्हा एकदा आजच्या ह्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य जागर समूहाला अनेक मनपूर्वक सदिच्छा. धन्यवाद.
धन्यवाद ताई. आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. श्रोतेहो, आता आपण वळूया आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते साहित्य जागरचे प्रशासक मनोज सुरडकर यांना. पण तत्पूर्वी आपल्या लाडक्या साहित्य जागर समूहाच्या वाटचालीत आपणा सर्वांचं सहकार्य असंच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मागील 2 वर्षांप्रमाणे याही वर्षी साहित्य जागर आपल्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम घेऊन येईल अशी खात्री देते. धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय उल्का महाजन, सर्व सन्माननीय परीक्षकगण आणि रसिक श्रोते हो, नमस्कार. साहित्य जागर समूहाचा हा दुसरा वर्धापन दिन सोहळा आता समाप्तीच्या मार्गावर आला आहे. हा सोहळा आणि या निमित्ताने घेतल्या गेलेल्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला अनेकांचं बहुमोल असं सहकार्य मिळालं. आपल्या अत्यंतिक व्यस्त अशा दिनक्रमांतून वेळ काढून आदरणीय उल्का महाजन यांनी आपल्याला जो वेळ दिला आणि जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी साहित्य जागर समूहाच्या वतीने मी उल्काताई महाजन यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या तिन्ही स्पर्धा यशस्वी व्हाव्यात यासाठी परीक्षणाचं काम आपल्या व्यस्ततेतून वेळ देत करणारे सर्वच परीक्षक आदरणीय माधुरीताई, सुधाताई, विक्रांतदादा, नंदेशदादा, शिवदास सर आणि बिपिन सर या सर्वांचेच आम्ही मनापासून ऋणी आहोत. स्पर्धेत सहभागी व विजेत्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि सहभागाबद्दल धन्यवाद. या स्पर्धांसाठीची काही बक्षिसे पुरस्कृत करणाऱ्या सुजाता दुतर्गी सुरवसे आणि त्यांचे सर्व सहकारी, साहित्य जागरच्या सन्माननीय प्रशासिका दीपाली वाघमारे आणि नाव न घेण्याच्या अटीवर सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आम्ही मनापासून ऋणी आहोत. याखेरीज या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांचे सहकार्य आम्हाला लाभले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या सर्वांनाच आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या उदंड प्रतिसादामुळे, सहकार्यामुळे, प्रेमामुळे आणि सदिच्छांमुळे साहित्य जागरला 2 वर्ष पूर्ण करणे सहज साध्य झाले अशा सदस्यांचे, हितचिंतकांचे आणि रसिक श्रोत्यांचे आम्ही अंतःकरणापासून ऋणी आहोत. आपलं सहकार्य आणि प्रेम असंच राहावं ही इच्छा मी पुन्हा एकदा सर्वांनाच मनापासून धन्यवाद देऊन साहित्य जागरचा हा दुसरा वर्धापन दिन सोहळा संपला असं प्रशासक मंडळाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.